नमस्कार. सर्व रसिक वाचकांचं आजच्या या 86व्या सत्रामध्ये मला वक्त्या म्हणून लाभलेले आहेत सौ अपर्णा गोडबोले. त्यांनी मागच्या वर्षी आपल्या एका सत्रामध्ये येऊन एक छान कादंबरी पाडसवर विवेचन केलं होतं. तर आज त्या एक विशेष पुस्तकावर सादरीकरण करणार आहेत, ज्याचं नाव आहे द सेकंड सेक्स. तर मी श्रुती पाध्ये यांना विनंती करतो की त्यांनी वक्त्यांची इंट्रोडक्शन करून द्यावी. आज आपल्याला ज्या वक्त्या लाभलेल्या आहेत, अपर्णा गोडबोले, त्या मूळ पूर्वाश्रमीच्या अपर्णा मराठे. त्यांचा जन्म रत्नागिरी येथे झालेला आहे आणि त्यांचं शिक्षण हे मुंबई आणि सांगली येथे झालेलं आहे. सांगलीच्या वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग 98 साली पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर PGDBA ते मधून केलंय. लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झालेल्या आहेत आणि सध्या त्या पर्सिस्टंट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर. त्यांची वाचनाची आवड ही अगदी लहानपणापासूनची आहे आणि विशेष म्हणजे त्यांना कुठल्याही विषयाचं वाचनामध्ये वावडं नाहीये. सर्व विषयाचे पुस्तकं त्या वाचतात. अगदी लहानपणापासून आवड असल्यामुळे जादूची सुपारी, चंपक, चांदोबा त्याच्यापासून कुठलेही संदर्भ ग्रंथ, धर्मग्रंथ किंवा कुठलंही चांगलं पुस्तक त्यांना वाचायला आवडतं. आणि सगळ्यात आवडीचा विषय हा त्यांचा इतिहास आहे आणि त्यात पण छत्रपती शिवाजी महाराज. जसं त्यांना कुठल्या विषयाचा वावडं नाही आहे तसं त्यांना कुठल्या भाषेचंही नाही आहे. म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी या तिन्ही भाषेतली पुस्तकं त्या वाचतात. आणि मला माहिती असलेली खासियत म्हणजे त्या एका वेळेला या तिन्ही भाषेतली 3-3 पुस्तकं वाचत असतात आणि त्याचा वाचनाचा वेग पण अफाट आहे. त्यामुळे भरपूर पुस्तकं आजपर्यंत वाचून झालेली आहेत आणि रोजचं त्या अर्धा पाऊण तास तरी वाचन करतात. त्यानंतर त्यांना आवडलेली पुस्तके त्या विकत घेतात आणि त्यामुळे त्यांचं भरपूर कलेक्शन आहे. विशेष त्यांच्या आवडीचे लेखक जे आहेत ते गोनीदास, सावरकर, बाबासाहेब पुरंदरे, गजानन मेत्तळे, रणजित देसाई, वीणा प्रभू, व्यंकटेश माडगूळकर, विजया वाड, सुधा मूर्ती, रवींद्रनाथ टागोर आणि इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर जिम कॉर्बेट, पर्ल बर्ग, जेफ्री आर्चर, अगाथा क्रिस्टी हे सर्व त्यांचे आवडीचे लेखक आहेत. वाचनाशिवाय त्यांना बाकी पण जुनी गाणी ऐकणे, टीव्ही बघणे असे छंद आहेत. आता आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाचल्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया. आता पुढचे सूत्र मी अपर्णा. धन्यवाद श्रुती. आणि सर्वप्रथम रसिक वाचक मंडळाचे आभार. खास करून सुयोग आणि भूषणमुळे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्व जमलेल्या श्रोत्यांना नमस्कार. सो आजच्या आपल्या पुस्तकाचा साठी सुरुवात करण्यापूर्वी मला थोडंसं त्या लेखिकेबद्दल आणि त्या मूळ लेखिकेबद्दल तसंच अनुवाद करणाऱ्या लेखिकेबद्दल थोडंसं सांगायचंय. थोडीशी पार्श्वभूमी त्यांच्याबद्दल सांगितल्याने पुस्तकाच्या एकूण विषयाला हात घालण्याला आपल्याला सगळ्यांना मदतच होईल. तर हा जो आहे सेकंड सेक्स हे नावाप्रमाणे म्हणजे नाव जे सजेस्ट करतं तर ते पुस्तक आहे स्त्रीच्या दुय्यमत्वाबद्दल, म्हणजे स्त्रीचं दुय्यमत्व इतिहासापासून आतापर्यंत कसं आलं याच्यावरती आहे. आणि त्याचा अनुवाद म्हणजे हे मूळ पुस्तक आहे फ्रेंच भाषेमध्ये. सिमोन द बोवार ही मूळ लेखिका आहे आणि करुणा गोखले यांनी त्याचा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे. आणि करुणा गोखलेंबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच पुस्तकांचे अनुवाद याच्या आधी केलेले आहेत.
बर्ट्रांड रसेलच्या द इन्क्वेस्ट ऑफ द हॅपीनेस याचं पण त्यांनी सुखी माणसाचा सदरा असं एक भाषांतर केलेलं आहे. आणि त्या स्वतः MA PhD आहेत आणि स्त्री चळवळीशी निगडीत आहेत. तर त्यांच्या अनुवादाबद्दल मी अतिशय प्रभावित झाले अनुवादाने. हा अनुवाद अतिशय सुरेख केलेला आहे. म्हणजे कुठेही असं आपल्याला असं वाटत नाही की मी अनुवाद वाचतेय. आणि मूळ भाषेत तर मी पुस्तक वाचू शकलेलं नाही कारण ते फ्रेंचमध्ये आहे. पण मराठी वाचूनच तुम्ही समाधान पावता. इतकं अनुवाद सुंदर केलेला आहे. आणि हा मुळात अनुवाद का अवघड होता? बिकॉज ही काही एक स्टोरी नाहीये, एक गोष्ट नाहीये, की ज्याच्यामध्ये अनुवाद करणं सहज सोपं होईल. हा एक वैचारिक प्रवास तिने मांडलेला आहे, एक विश्लेषण आहे, चिकित्सा आहे, मीमांसा आहे पूर्ण स्त्रीच्या प्रवासाची. आणि अशा वेळेला करुणा गोखलेंनी त्याला खूप मोठा न्याय दिलेला आहे. आणि मराठी वाचकांसमोर हे पुस्तक आणलं याच्याबद्दल खरंच त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. तसंच आता मूळ लेखिकेकडे जाऊया. मूळ लेखिका आहे सिमोन द बुवार. ही फ्रेंच लेखिका आहे. तिने याच्या आधी 4 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तिचं आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे तिचा मित्र सात हा मोठा फ्रेंच विचारवंत नाटककार रायटर मानला जातो. आणि त्या दोघांची रिलेशनशिप आयुष्यभर राहिली. ही सिमोन द बुवार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण जगली. ती जवळपास म्हणजे एक अतिशय वेगळी गोष्ट वाचायला मिळाली तिच्या ओळख किंवा इंट्रोडक्शन मध्ये पुस्तकामध्येच, की ती 45 वर्ष हॉटेलमध्ये राहिली. तिने लग्न केलं नाही, तिला मुलं झाली नाहीत. पण तिची जी निरीक्षणं आहेत या पुस्तकातून जी दिसतात आपल्याला ती अफाट आहेत. म्हणजे तिची निरीक्षण शक्तीला सलाम खरोखर, की तिने स्वतः हे सगळं न अनुभवता तिने हे कसं लिहिलं हा एक प्रश्नच पडतो आपल्याला. तसंच तिने एक गमतीशीर किस्सा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे या पुस्तकाच्या आधी, की तिने लग्न न करण्याचं किंवा एकूणच स्वतंत्र राहण्याचं कारण काय. तर तिच्या घरी पाहुणे आलेले होते, पार्टी होती. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे घरातल्या भांडी घासणे हे ती करत होती सिंक जवळ उभं राहून. आणि तिने सहज नजर टाकली खिडकीतून, तेव्हा तिला आजूबाजूच्या घरांमध्ये तसंच दृश्य दिसलं, की तिथे पण त्या घरातल्या बायका तसंच भांडी घासत होत्या त्यावेळेला. सो तिला एक असं जाणवलं, की हेच आपलं आयुष्य असेल, जर का मी लग्न केलं, तर माझं बहुतेक असंच होईल किंवा हे एक तिच्या मनामध्ये एक रुजलं. ते एक निमित्त झालं, पण ओव्हरऑल तिने पूर्ण लाईफ तिच्या मनाप्रमाणे आणि अतिशय स्वतंत्रपणे निर्णय घेऊन प्रत्येक गोष्टीत तिला जसं वाटेल तसं ती आयुष्य जगली. सो हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग तिच्या विषयीचा आहे. आता हे पुस्तक तिने का लिहिलं ह्याच्याबद्दल पण तिने लिहिलेलं आहे, की तिला खरं तर तिनं 4 कादंबऱ्या आणि ते सगळं झाल्यावर तिला आता काय लिहायचं असं एक प्रश्न पडला होता. तर तिने असा विचार केला, की स्वतःबद्दलच लिहूया. स्वतःबद्दल लिहूया म्हणून मग तिने असे एक मूलभूत प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात केली. म्हणजे मी म्हणजे कोण? तर मी म्हणजे पहिली वैशिष्ट्यपूर्ण ओळख माझी काय आहे? तर मी एक स्त्री आहे. तर मग मी एक स्त्री आहे, तर मग स्त्री म्हणजे कोण? असे प्रश्न तिला पडायला लागले आणि त्याच्यातून तिचा शोध चालू झाला. त्याच्यानंतर तिने 2 वर्ष सर्व इतिहासाचा किंवा मनोवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या म्हणण्यांचा, थिअरीचा असा सगळा सर्वांगीण अभ्यास केला. जे प्रश्न तिला पडले तिची उत्तरं शोधायचा तिच्या परीने तिने प्रयत्न केला. 2 वर्षाच्या अभ्यासानंतर तर तिचं चरित्र न लिहिता तिने हे पुस्तक लिहिलं. आणि ह्याची खासियत आता या पुस्तकाकडे वळते मी, की ह्याची खासियत काय? तर या पुस्तकाचं जसं मी म्हटलं, की अनुवाद अतिशय सुंदर आहे. पण महत्वाचं म्हणजे 1949 साली हे पुस्तक प्रकाशित झालंय. पण तेव्हापासून जवळपास आता पाऊण शतक झालं. आणि पाऊण शतकानंतर सुद्धा त्यातली कित्येक निरीक्षणं किंवा कित्येक मांडलेले सिद्धांत आजही त्याच पद्धतीने आपल्याला ॲप्लिकेबल होतात. किंवा मला असं म्हणावं लागेल, की तिने जे पुस्तक लिहिलंय ते बरंचसं युरोपियन किंवा फ्रेंच कॉन्टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे युरोपियन संदर्भ आहेत, फ्रेंच संदर्भ आहेत, इजिप्शियन संदर्भ आहेत, अमेरिकन सुद्धा आहेत. कारण ती काही वर्ष अमेरिकेत जाऊन राहिली होती, तिथलाही अभ्यास तिने केलेला आहे. पण ते आपल्यालाही लागू पडतात. म्हणजे जर पौर्वात्य कोणीतरी देशांमधल्या कोणीतरी वाचत असेल,
तर त्यालाही असं नाही वाटणार हे काय लिहिलंय हे मला काहीच म्हणजे ह्यातलं काहीच मला लागू पडत नाही, असं होत नाही. म्हणजे स्थल, काल, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय असे कुठल्याही मर्यादा ओलांडून हे पुस्तक कुठेही वाचाल तर तुम्हाला त्यातल्या 80% गोष्टी आजही आपल्याला असं वाटतं की अरे हे खरं आहे. आणि हे मला असं वाटतं की या पुस्तकाचं यश आहे, तसंच समाजाचं कुठेतरी अपयश आहे, की आपल्याला असं वाटतं की अरे या गोष्टी आजही आपण म्हणतो की आपण 21व्या शतकात आलोय, खूप बदल झालेत. बदल नक्कीच झालेत खूप, पण अजूनही खूप काही व्हायचंय हे या पुस्तकातनं पण आपल्याला जाणून येतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच शाश्वत गोष्टींचा तिने उहापोह केलाय. म्हणजे आणि अगदी पुराण काळापासून म्हणजे आदिमानव म्हणजे भटक्या विमुक्त काळापासून ते आजपर्यंतच्या तिच्या आजपर्यंतच्या म्हणजे 1950च्या आसपासच्या काळापर्यंतच्या सर्व गोष्टींचं तिने हळूहळू प्रत्येक बाबतीमध्ये विश्लेषण केलेलं आहे. एवढ्या डिटेलमध्ये आणि एवढ्या मार्मिक पद्धतीने प्लस त्याच्यामध्ये सिद्धांत शोधून इतकी बारीक बारीक निरीक्षणं नोंदवून असं केलेलं कुठे माझ्या वाचनात नाही. परत हा समतोल आहे. असं उगीचच काहीतरी त्याच्यावर टीका करायची आहे म्हणून टीका केली आहे असंही वाटत नाही. आपल्याला ती जी दिसतात, ते तिनं जे काही म्हणणं मांडलंय, ते बऱ्याच वेळा तथ्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. आता ह्यातले दोष कुठले तर तेही त्यांनी सांगितलेले आहेत, की आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे या पुस्तकावर पुरुषांकडनं पण टीका झाली आणि स्त्रियांकडनं पण टीका झाली, जेव्हा की जे की आपल्याला अपेक्षित नाही. पण त्या काळात हे दोन्हींकडनं टीका झाली त्या पुस्तकावरती. म्हणजे पुरुषांना असं वाटलं की ते आपल्यावर टीकेसाठी लिहिलेलं आहे आणि स्त्रियांना पण त्यातल्या गोष्टी पटल्या नाहीत की हे असं नाहीच आहे. पण ऍक्च्युअली स्पीकिंग नंतर नंतर जेव्हा जेव्हा ती पुस्तकं लोक वाचत गेले, इव्हन पुरुष स्त्री दोन्ही, तेव्हा तेव्हा लोकांनी आपला त्याला पाठिंबाच दर्शवला की नाही हे बरोबर आहे, हे जे काही निरीक्षण नोंदवले. तर हे असं स्थलकालातीत पुस्तक असल्यामुळे आणि समतोल विचार मांडण्यामुळे आणि तथ्य मेजरली म्हणजे तटस्थ वृत्तीनं तिने तथ्य मांडल्यामुळे हे पुस्तक मला आवडलं. आणि ते मला असं वाटलं की हा अनुवाद सगळ्यांसमोर यायला पाहिजे म्हणून मी हे पुस्तक निवडलं. म्हणजे आता हे या बाजूने थोडस झालं. त्याच्यानंतर तुम्हाला आता ते मी पुस्तक दाखवते. हे ते पुस्तक आहे आणि त्याची अनुक्रमणिका तुम्ही बघितली तर त्याच्यावरच तुमच्या लक्षात येतं की याची व्याप्ती केवढी आहे. म्हणजे ही अनुक्रमणिका आणि त्याची जी त्याच्यातले विषय किंवा त्याचे जे प्रकरण आहेत त्याच्यावरनच मी आता थोडस जाईन. तिने हे पुस्तक 2 खंडामध्ये लिहिलंय. दोन्ही खंड एकाच पुस्तकामध्ये आहेत, पण तिने त्याचे 2 पार्ट असे केलेले आहेत. पहिला पार्ट मध्ये इतिहास, मिथक म्हणजे वास्तव काय आहे, मिथक काय आहे, दंतकथा काय आहेत, या सगळ्यावरती तिने उहापोह केलाय. आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आजची स्त्री आणि तिची जडणघडण कशी झाली आहे, काय झालंय, विविध भूमिकांमध्ये तिचं काय झालंय, हे सगळं तिने दुसऱ्या पार्ट मध्ये हे केलंय. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 सिद्धांत प्रकर्षाने आपल्याला ती प्रत्येक ठिकाणी सांगते. ते आपल्याला बोलताना ओघाने येतीलच. तर पहिल्या खंडामध्ये ती प्रारब्ध किंवा प्रारब्ध असं तिने नाव दिलेलं आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या काय आलं स्त्रीकडे, तर जीवशास्त्रीय सत्य आलेलं आहे. मग तिने पहिल्या प्रकरणामध्ये जीवशास्त्रीय सत्यावर सगळा उहापोह केलाय. म्हणजे स्त्रीची शरीर रचना ती कशी ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. मग त्याचा महत्वाचा हेतू काय तर प्रजोत्पादन. मग त्याच्यासाठी नक्की तिच्या शरीरामध्ये काय काय केलेलं आहे आणि त्याचे तिच्या पूर्ण आयुष्यावर काय परिणाम होतात किंवा तिच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतात. जसं की मासिक पाळी हा मेजर तिचा शरीरामधला एक भाग आहे किंवा जैवशास्त्रीय प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळे प्रजोत्पादन होऊ शकतं. तर या प्रक्रियेचा तिच्या पूर्ण जीवनाला कसा तो व्यापून राहतो. म्हणजे त्याच्यामुळे तिच्या जीवनातला बराच काळ त्याच्याकडे लक्ष देणे किंवा त्या गोष्टींचा मानसिकतेवर परिणाम. म्हणजे आता पुरुषही वयात येतो, स्त्रीही वयात येते, त्याच्यातही जैव रासायनिक बदल घडत असतात. पण स्त्रीच्या मनावर जेवढा परिणाम त्याचा होतो तेवढा पुरुषावरती तेवढा कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर होत नाही. असं म्हणून तिने तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम कसा काय होतो हे सगळं त्या जीवशास्त्रीय सत्य या हे सगळ्या ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे. त्याच्यामध्येच तिने खूपशी
प्राणी जगतातली उदाहरणं पण दिलेली आहेत, की प्राणी जगतात ह्याच्यामध्ये काय काय होत असतं. पण प्राणी जगतातले नियम काही आपल्याला लागू कसे पडत नाहीत आणि किंवा काही लागू कसे पडतात. हे दोन्ही बाजूनी तिने भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे तिचा अभ्यास बघून असं थक्क व्हायला लागतं, की ती त्या क्षेत्रातली नसूनही तिनं ती उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यानंतर मातृसत्ताक टोळ्यांमध्ये काय गैरसमज होते आणि स्त्रीची भीती, एक आदरयुक्त भीती होती. कारण स्त्रीकडे जी प्रजोत्पादनाची शक्ती होती त्याच्याबद्दल बरेचसे असं भययुक्त गूढ होतं, की हे काय आहे, हे आम्हाला समजत नाही, म्हणजे ते काहीतरी गूढ आहे. आणि म्हणून तिला एक थोडंसं देवता किंवा एक वरचं स्थान दिलं गेलं. पण त्याच्या मागे असं समतेचा किंवा नैसर्गिक म्हणून ती व्यक्ती आहे म्हणून असा काही भाग नव्हता. तेही तिनं त्या भागामध्ये मांडलेलं आहे. नंतर या प्रक्रियेमध्ये म्हणजे त्याच्यानंतरच्या भागामध्ये तिने मनोविश्लेषण शास्त्राच्या दृष्टिकोनातून हा एक दृष्टिकोन घेतलेला आहे. म्हणजे जीवशास्त्रीय, त्याच्यानंतर मनोविश्लेषण. तर तिने फ्रॉइड म्हणजे सिग्मंड फ्रॉइड हा मोठा मनोविश्लेषण सायकिट्रिस्ट आहे. तर तो फ्रॉइड, ॲडलर किंवा स्टेफेल यांच्या थिरीज घेतल्यात आणि त्यांच्या थिरीमध्ये ते काय काय म्हणतात असं ती घेऊन मग त्यांचं उहापोह करते, त्याची मीमांसा करते, की ही थिरी कशी लागू पडत नाही, याच्यामध्ये काय त्रुटी आहेत असं ती सांगून त्या सगळ्या थिअरींचा आढावा घेऊन ती स्वतःच एक त्यातनं हे मांडते, की मनोविश्लेषण शास्त्र काय म्हणतं किंवा ते म्हणजे त्यांच्या थिअरीमधून काय येतं आणि खरं म्हणजे काय घडतं. किंवा तिचं असं एक सिद्धांत तिने मांडलेला आहे, की पुरुषासारखं वागणं म्हणजे वैफल्याला आमंत्रण. कारण तिचं ते कोर नेचर नाही, म्हणजे ती स्वतःचं ते नाहीये, तिचं स्त्रीत्व नाहीये. आणि स्त्रीसारखं वागणं म्हणजे मिळमिळीत वागणं, निभळटासारखं वागणं किंवा दुय्यमत्वाला आमंत्रण. म्हणजे या दोन्हीकडे तिला इकडे आड तिकडे विहीर असं सारखं असतं आणि त्याच्यामुळे तिची कशी घुसमट होते किंवा तिचा कसा संघर्ष वाढतो या बाबतीत तिने काही सिद्धांत किंवा काही नियम मांडलेले आहेत. त्याच्यानंतर हे सगळं मनोविश्लेषण शास्त्राच्या दृष्टिकोनातून उहापोह झाल्यावर ती जाते अधिभौतिकवादाच्या दृष्टिकोनातून. म्हणजे प्रॅक्टिकली काय काय घडत गेलं. सॉरी. तर अधिभौतिकवादाच्या दृष्टिकोनातून काय काय म्हणजे तिच्यावरती नाजूक शरीरामुळे फार अवजड हत्यारे हाताळू शकत नव्हती. त्याच्यामुळे शेतीमधला नंतर तिचा सहभाग कमी झाला. आधीचा जास्त होता, पण नंतर कसा कमी झाला. किंवा मग ती अवजड मशीन्स जेव्हा बटन दाबून आली तेव्हा ती त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकली. पण अवजड हत्यारं जेव्हा हँडल करायची होती, जसं की नांगर, तर तिथे तिचा सहभाग कमी झाला. म्हणजे एकूण या प्रक्रियेमुळे जिथे जिथे अन्न मिळवण्याची प्रक्रिया, जसं की आता शिकार करणे, ह्याच्यामध्ये तिचं शारीरिक बल कमी पडायचं. मग त्यामुळे तिचा सहभाग अन्न मिळवणे किंवा जीव धोक्यात घालून काहीतरी नवीन शोधणे याच्यामध्ये तिची शारीरिक हेवळ. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे बालसंगोपन, मातृत्व या इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या आणि ज्या खूप काळ चालणाऱ्या जबाबदाऱ्या तिच्यावर आल्यामुळे तिच्या एकूणच उत्पादन प्रक्रियेतल्या सहभागावरती मर्यादा आल्या. हे सगळं ती त्याच्यामध्ये हे करते. किंवा म्हणजे तिचा एक सिद्धांत सिमोनचा, की बालसंगोपनाची जबाबदारी वाटून घेतली तर त्याचं ओझं वाटत नाही. तर या बाबतीत आपली ह्याच्यावर एक मत असेल, की बाप हा पाहिजे. आजकालच्या ह्याच्यानुसार सुद्धा आपण म्हणतो, की बाप पाहिजे. त्याच्या बाबतीत एक मंगला गोडबोलेंचं एक गमतीशीर वाक्य आहे. त्यांनी एक बालसंगोपन आणि बाळंतपण याच्यावरती पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, की बाप म्हणजे असून खोळंबा आणि नसून अडचण. तर म्हणजे त्या पुरुषाला ती स्त्रीच्या त्या बाबतीतल्या वेदना किंवा त्या बाबतीतला त्रास हा अनुभवू शकत नाही तो कधीही. तो समजून घेऊ शकतो, पण अनुभवू शकत नाही. आणि याच्यातून जे फरक येतो किंवा संघर्ष येतो, तर त्याच्यानुसार तिने काही हे मांडलेले आहेत मुद्दे. त्याच्यानंतर एंगल्सची शेती आणि साधन विकासातून स्त्रीची काही उत्पादन क्षमता कशी कमी होत गेली वगैरे ह्याच्याबद्दलची थिअरी तिने मांडलेली आहे. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर ती वळते इतिहासाकडे. म्हणजे इतिहासामध्ये काय काय स्थित्यंतर घडत गेली किंवा कशी कशी तिची स्त्रीच्या दर्जावर काही परिणाम झाला का त्याचा किंवा नाही झाला तर तो का, याचं ती हे करते. तर पहिलं ती सुरुवात करते भटके विमुक्त म्हणजे जेव्हा मानव होता ते त्या काळापासून. म्हणजे
त्या काळात टोळ्यांनी लोक राहायचे. टोळ्यामध्ये स्त्रीचं काय स्थान होतं, मग तिचा तेव्हा पितृसत्ताक पद्धती किंवा धर्म, विवाह हे असं काही तेव्हा अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे त्याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून तिला काहीतरी दर्जा मिळाला होता. आणि तेव्हा असं खूप शेतीची साधनं वगैरे सुधारलेली नव्हती, किंवा अजूनही स्त्रीच्या मुलं जन्माला घालण्याच्या शक्तीबद्दल एक आदरीपूर्त भीती होती अजून. त्याच्यामुळे तिला एक तो दर्जा दिला गेला आणि त्याला महत्व होतं. पण जसा जसा काळ गेला तसा तसा शेतीमध्ये नवीन नवीन साधनं शोधली गेली जी अवजड होती. तसंच मनुष्य जेव्हा म्हणजे मानव इन द सेन्स की पुरुष पुरुष जेव्हा बाहेर जायचा तेव्हा अन्न मिळवण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. तो शिकारीला जायचा, मग जीव धोक्यात घालून बाहेर जाऊन ते अन्न मिळवणे, मग त्याच्यासाठी शिकारीची नवीन नवीन साधनं शोधणे. म्हणजे बेसिकली त्यांना निसर्गाने जे दिलंय त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत राहिला पुरुष. पण स्त्रीला ती संधीही नव्हती आणि ते तसं करण्याची परिस्थितीही नव्हती. आणि असं करून नवनिर्मिती किंवा नव शोधण्याचा काही आनंद तिला मिळाला नाही, किंवा निसर्गाच्या पुढे जाण्याचा अचिव्हमेंटचा जो आनंद आपण म्हणतो तो काही तिला मिळाला नाही. आणि त्यातून ती उत्पादन प्रक्रियेतून किंवा ओव्हरऑल मानवाच्या निसर्गाच्या पलीकडे जाण्याच्या एका प्रवासातून, महत्वाकांक्षेतून बाजूला पडत गेली. तो प्रवास तिने म्हणजे भटके विमुक्त, मग नंतर आद्य कृषी बल झाले, म्हणजे साधनं शोधली गेली आणि त्याच्याने शेती व्हायला लागली. मग तिचा सहभाग कसा कमी झाला हे सगळं तिने त्याच्यामध्ये हे केलंय. आणि याच्यामध्ये असं पण एक आहे की म्हणजे एक परतत्वाचा सिद्धांत तिने मांडला. मी जसं म्हटलं की 2 सिद्धांत तिने महत्वाचे मांडलेले आहेत. एक म्हणजे परतत्व, म्हणजे पुरुष म्हणजे स्वतत्व मानतो आणि स्त्री म्हणजे त्याच्या दृष्टीने एक परतत्व असतं. आणि परतत्व हे नेहमीच आपल्या अंकित असावं, किंवा परतत्व हे नेहमीच आपल्यावर अवलंबून असावं. ह्या बाबतीत नेहमीच स्वला असं वाटत असतं आपल्यावरती कोणीतरी अवलंबून आहे आणि ते आपल्या अंकितही आहे. म्हणजे आपल्याला ते सेवाही पुरवू शकतं आणि आपल्याला जो पाहिजे तो आपल्या महत्वाकांक्षेचा दाखवण्याचा आनंद वगैरे हेही घेऊ शकतो. असं दाखवण्याची जी मानवाची मूलभूत इच्छा आहे ती पुरुष रूपाने स्वतत्वामध्ये आणि स्त्री रूपाने परतत्वामध्ये आली, असं तिचा एक सिद्धांत तिने मांडलेला आहे. आणि त्या दृष्टीने मग ते पुढे मातृसत्ताक पितृसत्ताक पद्धती कशा येत गेल्या, त्याच्यामध्ये पुरुषाचं उघड प्राबल्य कसं प्रस्थापित होत गेलं या अनुषंगाने परतत्वाच्या सिद्धांताने, हे तिने पूर्ण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मग तिने भरपूर संदर्भ दिलेले आहेत, म्हणजे बॅबिलॉनियन संस्कृतीमध्ये कसं होतं, ग्रीक संस्कृतीमध्ये कसं होतं, किंवा रोमन संस्कृतीमध्ये कसं होतं. आणि त्याच्यातल्या देवता म्हणजे आता पहिल्यांदा त्या स्त्री देवता होत्या, सगळीकडेच होत्या. आपल्याकडे लक्ष्मी, सरस्वती, पार्वती यांचं आहे, अजूनही आहे. पण त्याचं जे महत्व होतं ते पहिल्यांदा खूप जास्त होतं. जसं की सिबिल ही एक देवता होती रोमनांची, तसं ह्यांची एस्टर म्हणून एक होती बॅबिलॉनियन संस्कृतीमध्ये. या देवतांना खूप महत्व होतं आणि त्या स्त्री देवता होत्या सगळ्या आणि त्यांना खूप महत्व होतं. हळूहळू जसं जसं आपण पितृसत्ताक पद्धतीकडे यायला लागतो तसं तसं या देवता कुठल्या तरी देवाची बायको म्हणून किंवा अशा म्हणजे एक सेकंडरी आपण किंवा दुय्यम स्थान मिळवून त्या राहिल्या. त्या फक्त उल्लेख म्हणून राहिल्या, पण त्यांचं महत्वाचं जे स्थान पहिले होतं ते सगळं हळूहळू नाहीसं होत गेलं, अशी तिने ती उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यानंतर पितृप्रधानतेचा काळ जसा सुरू झाला मग तिने ते जास्त करून ग्रीक, रोमन आणि इजिप्शियन या संस्कृतीमध्ये काय काय होत गेलं, कसे कसे कायदे येत गेले, स्त्रीचं स्वातंत्र्य कसं काढून घेतलं गेलं. तिचा पहिला म्हणजे त्याच्यामध्ये मेजरली कुठून चालू होतं तर खाजगी वारसा हक्क जेव्हा चालू झालं, म्हणजे पहिले टोळ्यामध्ये राहायचा माणूस तर तो संपूर्ण टोळीचा त्याच्यावर अधिकार असायचा किंवा वारसा हक्क टोळीकडून टोळीकडे जायचा. तर त्यामुळे स्त्रीला वारसा हक्क मिळायचा पित्याकडून, किंवा नवरा गेला तरी त्यांच्या ह्याचा तिला हक्क मिळायचे. पण जसं जसं पितृसत्ताक पद्धतीत आपण आलो तसं तसं तिचा हक्क हा काढून घेतला गेला. आणि मुलं, कारण खाजगी मालमत्ता ही त्या पुरुषाची स्वची एक व्याख्या झाली की या मालमत्तेचा मी अधिकारी आहे, मी मालक आहे. मग ती कशी कमीत कमी बाहेर जाईल हे बघण्याच्या नादामध्ये मग ते स्त्रीचं दुय्यमत्व वाढत गेलं. कारण मग ती जर बाहेर गेली तर मग ती तिच्याबरोबर मालमत्ता घेऊन जाणार. तिने तिचा नवरा मेला म्हणजे
दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर ती लग्न केली, दुसरं लग्न केलं, तर ती मालमत्ता घेऊन जाणार. म्हणजे तिच्या बरोबर ती मालमत्ता गेली की माझं स्वत्व गेलं त्याच्याबरोबर. किंवा पित्याकडून जेव्हा ती येते तेव्हा पित्याची मालमत्ता घेऊन आली तरी सुद्धा पित्याचं जे काही मालमत्तेतलं आहे तेही कमी होणार. म्हणजे एकूण कुठूनही ती कुठेही जाताना मालमत्ता घेऊन न जाणे, हे कसं वापरता येईल, हे कसं करता येईल, हे बघण्याकडे जास्त कल वाढत गेला खाजगी मालमत्तेच्या उगमामुळे. म्हणजे तिने हे असं दाखवून दिलं की राज्यसत्ता किंवा खाजगी मालमत्ता किंवा म्हणजे सामाजिक बदल जसे घडत गेले किंवा माणसाची उत्क्रांती कशी होत गेली, याच्यातून स्त्रीचा दर्जा कसा अजून अजून खाली जात गेला, जेव्हा की आपल्याला अपेक्षित होतं की तिचा तो दर्जा वर जायला पाहिजे. असं अपेक्षित असताना तो या कारणांनी, बऱ्याच कारणांनी हा खाली जात गेला. आणि त्याच्यानंतर ग्रीक रूढी खूप निर्माण झाल्या. काही काही रूढी तर म्हणजे अंगावर शहारे आणण्यासारख्या रूढी निर्माण झाल्या. तशा आपल्याकडेही निर्माण झाल्या. सती प्रथा किंवा बालविवाह वगैरे अशा प्रथा आपल्याकडेही निर्माण झाल्या. तशाच त्यांच्याकडेही बरेच कायदे केले गेले, जेणेकरून नेपोलियनच्या पण कायद्यांचा तिने उल्लेख केलाय, म्हणजे फ्रेंच संदर्भामध्ये, की त्याने कसे कायदे केले हे. त्याच्या संदर्भात तिने एक अतिशय इंटरेस्टिंग हे केलेलं की इजिप्शियन मध्ये मात्र राजसत्ता आणि काही धर्माक अधिकारी यांच्याकडेच पूर्ण राज्याचा अधिकार असायचा किंवा त्याची मालमत्ता ही कोणाची खाजगी नसायची. त्या सगळ्या पूर्ण राज्यातल्या मालमत्तेचा अधिकारी म्हणजे तो राजा आणि काही राज्याचे अधिकारी आणि धार्मिक अधिकारी, धर्मगुरू यांच्यावरचा होता. तसं सामान्य माणसाकडे माझं ही जमीन, माझं हे घर असं काही नव्हतं. आणि त्यामुळे इजिप्शियन ह्याच्यामध्ये स्त्रीला एक व्यक्ती म्हणून काही अधिकार दिलेले होते. ते तिने नियम लिहिलेत त्या ह्याच्यामध्ये, की असे असे तिला कायद्याने अधिकार होते. मग हळूहळू ह्याच्यात पण बदल होत गेले आणि हळूहळू तिकडे पण चेंजेस होत गेले. तर टॉलेमी हा जो एक इजिप्शियन एम्परर होता, तर टॉलेमीने काही कायदे आणले आणि त्याच्यातून तिचं वारसा हक्कातून त्याने हकालपट्टी केली. असं हळूहळू सगळीकडे, म्हणजे तिने पूर्ण युरोपचे हे दिलेत, जर्मन, फ्रेंच, रोमन, ग्रीक हे सगळ्यांचे तिने उदाहरणं देऊन सांगितले की ते कसे काय गेले. त्याच्यानंतर हळूहळू ती याच्यातून, या रूढी परंपरामधून ती मध्ययुगापासून, म्हणजे हे मध्ययुग पर्यंत येते आणि मध्ययुगापासून ते 18व्या शतकापर्यंत, म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती आणि या सगळ्या संदर्भात काही बदललं का, हेही ती हे करते. तर त्याच्यामध्ये असं दिसतं की जगातल्या कुठल्याही घडामोडींचा स्त्रीच्या दर्जावरती काही फार फरक पडलाय आणि आमूलाग्र क्रांती झाली असं कुठं दिसत नाही, असं तिने पूर्ण ह्याच्यामध्ये नमूद केलंय. तर फक्त अपवाद तिने सांगितलं की एक सोव्हिएट राज्यक्रांती, म्हणजे सोव्हिएट राज्यक्रांतीमुळे म्हणजे बेसिकली मार्क्सचं असं म्हणणं होतं की स्त्रीला मुक्ती दिली किंवा स्वातंत्र्य दिलं म्हणजे कामगारांना मुक्ती मिळेल. म्हणजे त्यांनी अशी स्त्रीची आणि कामगार वर्गांची तुलना केली, तीही वाचण्यासारखी आहे, म्हणजे पुस्तकामध्ये इंटरेस्टिंग आहे ती. तर त्याच्यामध्ये तिने एक त्रुटी दाखवून दिली आहे की कामगार वर्ग आणि स्त्रीची तुलना करण्यामध्ये, म्हणजे तिचा बेसिक मूलभूत हेतू बरोबर आहे, एक शोषित समाज आहे आणि एक शोषलेली आहे. पण त्याच्यामध्ये कामगार वर्गाला असं नेहमीच वाटत असतं की मी कामगार कधी राहू नये आणि पुढे जाऊन कधीतरी मी मालक व्हावं, आणि या दृष्टीने त्याचे प्रयत्न असतात किंवा मालक वर्गाला ते शत्रू मानतात आणि त्याच्यातून कामगार चळवळ उदयाला येऊन मालकांचा पूर्ण नायनाट करावा वगैरे असं वाटत असतं. वेराज स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये स्त्रीला असं कधीच वाटत नाही की पुरुष ह्या जगातून नाहीसा व्हावा किंवा पूर्ण त्याचा नायनाट व्हावा, असं तिला कधीच अपेक्षित नसतं. ना ती त्या दृष्टीने विचार करत असते, ना ती त्या दृष्टीने प्रयत्न करत असते. सो कामगार वर्ग आणि स्त्री ह्याची तुलना फारशी होऊ शकत नाही. दुसरं एक तिने पॉइंट म्हणलाय की स्त्रिया अशा कुठल्याच कारणाने संघटित झाल्या नाही, म्हणजे या कारणाने म्हणजे कामगार सगळ्या जगभरातले कामगार एकमेकांना त्या आपल्याला जोडू शकतात त्या पद्धतीने, की मी कामगार आहे आणि तो फ्रान्समधला आहे, मी भारतातला आहे, पण माझे दुःख सेम आहे, या अर्थाने ते एकमेकांना समजून घेऊ शकतात किंवा समदुःखी मानू शकतात. पण तसं स्त्रीच्या बाबतीत फारसं घडलेलं दिसत नाही, जसं मोठ्या स्केलवर नाही, थोड्या प्रमाणात तुम्हाला दिसेल स्त्री चळवळी उभारल्या गेल्या, स्त्री संघटना झाल्या वगैरे, पण तुम्हाला असं खूप मोठ्या प्रमाणावर असं दिसणार नाही की अरे या संघटनेने असं काहीतरी आमूलाग्र बदल घडवून आणला किंवा क्रांती घडवून आणली,
असं कुठं दिसत नाही. तर तेही ती या राज्यक्रांती किंवा याच्या संदर्भात मांडते की सोव्हिएट राज्यक्रांती सोडली. सोव्हिएट राज्यक्रांतीमुळे थोडंसं सोव्हिएट स्त्रीच्या सामाजिक दर्जामध्ये फरक पडला. कारण तिथे पण जसं तिने इजिप्शियनचं उदाहरण दिलंय की राज्यसत्ता ही मध्यवर्ती आणि त्याच्याशी सगळे जोडले गेले. सो एक सामाजिक घटक म्हणून ती जोडली गेली. त्यामुळे ती तशी दुय्यम राहिली नाही आणि तिला दोन्हीकडे सहभागी होण्याचं स्वातंत्र्य होतं की म्हणजे राजकीय घटक म्हणून सुद्धा ती सहभागी होते. तिने काही आकडेवारी पण दिलेली आहे, ती पण फार इंटरेस्टिंग आहे. सो या ह्याच्यातून ती जेव्हा कम्पेअर करते की म्हणजे फ्रेंच आणि अमेरिकन किंवा इंग्लंड यांच्यामध्ये मतदानाचा हक्क मिळवायला सुद्धा बायकांना किती झगडावा लागला, स्त्रियांना झगडावा लागला. म्हणजे तो सुद्धा सहज मिळाला नाही. एवढं आपण म्हणतो की तिकडे हे आहे म्हणजे आपला एक समज असतो की आपण आता 21व्या शतकात आलोय किंवा त्यावेळेला 20व्या शतकात आलेले होते, तर खूप काही बदललंय, खूप काही क्रांती झाली वगैरे असं. तर तसं नसून म्हणजे या सगळ्यांना खूप झगडावा लागलाय मतदानाचा अधिकार मिळवायला. त्या बाबतीत म्हणजे भारतीय स्त्रिया मी नशीबवान म्हणेन, कारण आपल्याला स्वातंत्र्यानंतर ते अधिकार तसेच मिळाले. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी काही चळवळ वगैरे उभारायला लागली नाही. हे एक नशीबवान म्हणायचं म्हणजे भारतीय स्त्रियांना. पण तेच इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत लागू नाहीये. त्यांना त्याच्यासाठी खूप मोठ्या चळवळी कराव्या लागल्या आणि या मोस्टली काही पुरुषांनी ज्यांना असं ते अन्यायकारक वाटत होतं त्यांनीच हे चालू केलं आणि मग त्याच्यामध्ये काही स्त्रिया सहभागी होऊन ती पुढे गेली. पण एकूण ते कायदे करण्याचं कारण पण अगदी मोठी स्त्री चळवळ उभी राहिली हे नसून जनरली त्यावेळेच्या परिस्थितीनुसार ते त्यांना द्यावेसे वाटले किंवा ते कायदे करावेसे वाटले हे जास्त आहे. तर या एकूण सगळ्या ते ऐतिहासिक ह्याच्यातून ती असे काही निष्कर्ष काढते की स्त्रीचा इतिहास हा पुरुषांनी घडवलेला दिसतो. म्हणजे स्त्रीची समस्या ही खरं म्हणजे स्त्रीची नसून पुरुषांची आहे वगैरे असं असं तिने काही हे मांडले. तर त्या अनुषंगाने म्हणजे स्त्रीचे जागतिक घडामोडींमधले काही कॉन्ट्रीब्युशन सहभाग असं बघायला गेलं तर आपण असं काही ठळक काही दिसत नाही की स्त्रीमुळे काही जगाचा नकाशा बदलला, कुठं काही ह्याचा तंत्रज्ञानाचा किंवा औद्योगिक क्रांती झाली, तंत्रज्ञानाचा प्रसार झाला, असं काही कुठे आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे मेजर कुठेतरी आमूलाग्र बदल घडवणे सामाजिक किंवा राजकीय याच्यामध्ये आपल्याला स्त्रीचा सहभाग दिसत नसल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला त्यातून स्त्रीचा दर्जा फार महत्वाचं काही अचीव करू शकला नाही हे तिचं गृहीतक आहे त्याच्यामध्ये. आणि इथे म्हणजे तिने काही उदाहरणं दिली की म्हणजे स्त्रियांनी जी भरीव कामगिरी केली किंवा कर्तृत्ववान स्त्रिया ज्या दिसतात आपल्याला त्या अशा आयदर त्यांच्या दैदिप्यमान किंवा वैशिष्ट्यपूर्ण समाजातल्या स्थानामुळे म्हणजे जसं की एलिझाबेथ इंग्लंडची राणी एलिझाबेथ झाली, ती वारसा हक्काने ती झाली राणी. त्यामुळे तिची म्हणजे तिने काहीतरी आणि तिच्यामध्ये गुण होते तर तिने ते दाखवले आणि ती कर्तृत्ववान म्हणून प्रसिद्ध झाली. पण ते तिला वारसा हक्काने मिळालं म्हणून. तसंच कॅथरीन द ग्रेट रशियाची राणी झाली. तर हे सगळे आणि ह्याच्यातली अजून एक विसंगत गोष्ट म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या राण्या झाल्या किंवा आपल्याकडे आता ताराबाई काही काळ राणी होती किंवा उल्हाळची राणी मातृसत्ताक पद्धतीतून ती आली होती, उल्हाळची राणी अबक्का हेही आलेले होते. तर ह्या सगळ्या राण्या झाल्या म्हणून सामान्य स्त्रियांच्या जीवनमानात काही फरक पडला, मोठा फरक पडला किंवा त्या एकदम त्यांचं सगळं जीवनमान बदलून गेलं किंवा त्यांच्या ह्याच्यात काही क्रांती झाली असं काही आपल्याला दिसत नाही. म्हणजे ते तेवढ्यापुरतंच राहिलं, त्यांच्या कर्तृत्व ते राहिलं, इतिहासात प्रसिद्ध झालं, पण त्याचा समाजावर असा काही आमूलाग्र बदल असा काही झाला नाही त्याच्यामुळे हेही तिला म्हणजे म्हणायचंय. दुसरं असं तिला म्हणायचं की म्हणजे बऱ्याच स्त्रियांचं कर्तृत्ववान म्हणजे दुसऱ्या मुद्द्याचं ती सांगते की बऱ्याच स्त्रियांचं कर्तृत्व कुठेतरी पुरुषांच्या त्या बाबतीतल्या दृष्टिकोनात म्हणजे काही पुरुषांचे उदारमतवादी दृष्टिकोन आहेत किंवा त्यांना खरंच असं मनापासून वाटतं की हे जे चाललंय ते बरोबर नाही चाललंय. अशा ह्याच्यातून किंवा त्यांनी काही प्रोत्साहन दिल्यामधून काही गोष्टी घडल्या, काही चांगल्या गोष्टी घडल्या. म्हणजे त्या बायकांचं कॉन्ट्रीब्युशन कमी नाही, पण त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचं श्रेय मात्र त्या कुठल्या तरी पुरुषांकडेच जातं असं बऱ्याच उदाहरणांमधून आपल्याला दिसतं. आपल्याकडेही असं दिसतं की आनंदीबाई जोशी म्हणजे त्यांनी आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत भारतीय स्त्रियांवरती की पहिले डॉक्टर त्या बनल्या आणि त्यांच्यामुळे आपल्याला कितीतरी दारं उघडी झाली स्त्रियांना.
पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तर कोणीच नाकारत नाही. पण त्यांना ती तिकडे प्रवृत्त करण्याचं श्रेय मात्र गोपाळराव जोशांकडेच जातं. म्हणजे असं काही आपल्याला फार कमी उदाहरणं दिसतील, एखादं अपवादात्मक 2-3 उदाहरणं दिसतील, की एक बाई उठली आणि कुठल्याही पुरुषाच्या प्रोत्साहनाशिवाय किंवा कुठल्याही पुरुषाला कुठलंही श्रेय मिळाल्याशिवाय तिने काहीतरी भरीव काम करून दाखवलं, असं फार कमी दिसून येतं. रमाबाई रानडे यांचं पण तेच, की न्यायमूर्ती रानडेंनी पहिल्यांदा त्यांना शिक्षण दिलं, त्यांना पुढे यायला प्रोत्साहन दिलं आणि तिथून त्यांनी जे काम केलं ते अफाट आहे. म्हणजे त्यांचं योगदान कोणीच नाकारू शकत नाही. पण त्याच्यामध्ये तिला सांगायचा मुद्दा हा आहे, की एकंदरीत त्याच्या मागे पुरुष खूप आहेत, म्हणजे इतिहास घडवणे किंवा एकूण कर्तृत्ववान ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर विरोधाभासही आहे, की म्हणजे एकीकडे आपण शाळा उघडतो, स्त्री शिक्षणाला एवढं प्रोत्साहन देतो वगैरे, पण त्याच वेळेला म्हणजे स्त्रीला असं लहानपणापासून बिंबवलं जातं, की विवाह ही तुझ्या आयुष्याची सार्थकता आहे किंवा एक महत्वाचा आयुष्यातला ध्येय आहे, ते गोल आहे, की ते विवाह करणे म्हणजे लग्न करणे. ही जेवढी पुरुषाच्या आयुष्यामध्ये लग्न हे त्याचं जीवनाचं प्रयोजन नसतं, तसं लग्न करणे या गोष्टीला, लग्न करणे किंवा मातृत्व या गोष्टीला जे स्त्रीच्या आयुष्यात जे महत्व आहे ते पुरुषाच्या आयुष्यात तेवढं अर्थाने नाहीये. म्हणजे नाही असं नाही, पण तेच एकमेव नाही. जसं की स्त्रीला मात्र शिक्षणाबरोबर हे मात्र शिकवलं जातं. म्हणजे तिथूनच विसंगती आणि विरोधाभासाला सुरुवात होते, की तिला जे शिक्षण दिलं जातं तेही बऱ्याच वेळेला याच पद्धतीला पूरक असं दिलं जातं. किंवा आता या सगळ्या बाजूनी ती फार एक इंटरेस्टिंग असे दाखले देते. म्हणजे सिंड्रेलाची स्टोरी मी ह्याच्या आधी कधी या दृष्टिकोनातून पाहिली नव्हती. तर तिने असा संदर्भ दिलाय, की सिंड्रेलाच्या स्टोरीमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं, की परीकथा आहे ती, हे ठीक आहे सगळं. पण सिंड्रेला स्टोरीमध्ये काय होतं, तर ती एक चांगली अतिशय गुणवान आदर्श अशी म्हणावी अशी मुलगी असते. आणि पण ती काय करत असते, स्वतःचं सुधारण्यासाठी ती काय करत असते, तर ती एका राजकुमाराची वाट बघत असते आणि तो राजकुमार येईल आणि तिला तो वाचवून घेऊन जाईल आणि तसं घडतं. पण ती स्वतः काय करते का त्याच्यामध्ये, तर नाही. आपल्याला ते दिसत नाही. आणि बऱ्याचशा परिकथांमध्ये हेच असतं, की कोणीतरी एक स्वप्नातला पांढऱ्या घोड्यावरनं राजकुमार येतो आणि तिला घेऊन जातो किंवा तिच्याशी लग्न करतो. म्हणजे आणि लग्न केलं की ते दी एंड सारखं, म्हणजे की दे लिव्हड एव्हर हॅपीली. पण तिच्या गुणांचं काय, म्हणजे ती गुणवान होती, मग त्याचं पुढे काय झालं का, किंवा त्याचा काही त्याच्यामुळे काही परिणाम घडला का, नाही. त्याचं कुठेही कुठल्याही कथेमध्ये येत नाही. तर त्या बाजूने तिने सिंड्रेलाच्या स्टोरीचा रेफरन्स दिला. अजून एका चॅप्टरमध्ये तिने स्लीपिंग ब्युटी या परिकथेचा म्हणजे तिने एक रेफरन्स दिला. तर तोही खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ती म्हणते की या परिकथा पण असं वाटतं की पुरुषाच्या दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्यात, की जर ती स्लीपिंग ब्युटी उठली आणि जर तिला स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी आहे, तर ती असंही म्हणू शकेल ना, नाही मला आवडला हा. म्हणजे तिने त्याला स्माईल देऊन त्याच्याशीच लग्न करणं का अपेक्षित आहे, म्हणजे ही अपेक्षा तिच्याकडनं कशाला, म्हणजे ती असंही म्हणू शकेल, नाही मला आवडलं, मी नाही करणं. म्हणजे असं का ती हे करू शकत नाही, हे असं कुठे स्कोपच ठरलेलं नाही या कथांमधून, असं तिचं म्हणणं आहे. तर या सगळ्या ह्याच्यानंतर ती मग मिथकांवरती गेलेली आहे. म्हणजे स्त्री या कॉन्सेप्ट बद्दल काय मिथ आणि हे सगळे आहेत, तर त्याच्यामध्ये ती गेलेली आहे. तर तिची स्वप्न, आकांक्षा किंवा आदर्श या बाजूने स्त्रीचे आदर्श, स्त्रीच्या आकांक्षा आणि स्वप्न यांच्या भोवती मिथक किंवा दंतकथा आपल्याला दिसत नाही. या सगळ्या ज्या काही आहेत त्या आपल्याला त्याच्यातनं जी स्वप्न किंवा आकांक्षा दिसतात त्या जनरली पुरुषांच्या दिसतात, असं तिने एक सिद्धांत मांडलेला आहे. किंवा आणि या संदर्भामध्ये स्त्रीचं जे काही दंतकथांमधून किंवा मिथकांमधून जे काही झालंय, त्याच्यामुळे स्त्रीच्या बद्दलचे प्रतिमा किंवा मत ही आयदर म्हणजे आदर्श स्त्री किंवा म्हणजे देवी किंवा ते उलटा, म्हणजे ती एकदम स्वैराचारी वाया गेलेली स्त्री, या म्हणजे असं ते लंबकासारखं त्या दोन मध्ये ते लोंबकळत असते. असं मधला काही हे जाणवत नाही आपल्याला. म्हणजे की जाणूकरी साधारण आपण जर त्या काळातले 60s 70s मधले पिक्चर बघितले किंवा आजकालचे सुद्धा काही पिक्चर बघितले, तर आपल्याला असं दिसतं की आयदर ती मुलगी चुली समोर आणि अगदी आदर्श, सगळे आदर्श बहू किंवा आदर्श पत्नी या स्वरूपात दाखवली जाते,
किंवा एकदम वाया गेलेली मॉडर्न, कम्प्लिटली काही तिला कसलाही विधिनिषेध नसलेला अशी ती दाखवलेली. पण वास्तवातली स्त्री ह्याच्यामध्ये कुठेतरी असते किंवा ती एक माणूस असते, तिच्यात चांगलं वाईट दोन्ही असतं. असा फारसा कुठे रिप्रेझेंटेशन किंवा प्रेझेंटेशन केलं जातं असं दिसत नाही, असं तिचं तेही म्हणणं. आणि मग तिने काय केलंय, सिमोनने 5 साहित्यिक घेतलेत. एक मॉदरलँड, D.H. लॉरेन्स, क्लॉडेल, ब्रेटन आणि स्टेनधार. या 5 साहित्यिकांचे, म्हणजे हे 5 फ्रेंच साहित्यिक आहेत, त्यांच्या साहित्यामधून त्यांनी स्त्रीची प्रतिमा कशी मांडली आहे आणि त्या प्रत्येक प्रतिमेमध्ये काय काय फरक आहेत आणि ते कसे कुठले त्या कसे बरोबर आहेत कसे आहेत, म्हणजे तिच्या मते ते बरोबर आहेत चुकीचे आहेत किंवा त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, हे सगळं तिने साहित्यिक दृष्टिकोनातनं पण कशी स्त्रीची प्रतिमा रंगवली गेली वगैरे या अँगलने तिने त्याचं विवेचन केलेलं आहे. त्यानंतर पूर्ण ती मिथक वास्तव यातल्या फरक आणि ह्याच्यामध्ये म्हणजे विभिन्न प्रकारच्या स्त्रिया विभिन्न काळामध्ये विभिन्न रिॲक्शन देत असतात, त्यांचे रिस्पॉन्सेस विभिन्न असतात. पण त्यामुळे काही त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये अनादिकालापासून काही फार मोठा बदल घडलाय असं झालेलं नाहीये. म्हणजे आपण आता म्हणतो की 21व्या शतकामध्ये आपण आलेलो आहोत की आपल्या बरेच काही बदललंय वगैरे, तर नक्कीच बदललंय. पण आता आपण काही रेफरन्सेस घेतले, म्हणजे आपण म्हणतो की चित्रपट हे आपल्या समाजाचं किंवा आपल्या विचारसरणीचं प्रतिबिंब दाखवतो. तर आपल्याला इंग्लिश पिक्चर माहितीच आहे. त्याच्यामध्ये ती म्हणते की जेव्हा ते दोघं बोलत असतात, फ्रेंच शेफ आणि ती, तेव्हा ती म्हणते की म्हणजे वुमन कुकिंग इज जस्ट अ ड्युटी, डेली जॉब, whereas man cooking is a आर्ट और कला आहे. सो म्हणजे हे डायलॉग जेव्हा पिक्चरमध्ये येतात तेव्हा ते कुठेतरी समाजामध्ये असताना घडत असतं आणि म्हणून ते तिथं एक निदर्शक म्हणून येतं. तर हे झालं भारतीय सिनेमाचं उदाहरण. पण तसंच आपण पाश्चिमात्य ह्याच्यातली पण उदाहरणं काही देऊ शकतो. म्हणजे इवन तिथेही बघून आपल्याला असं वाटतं की अरे यांच्याकडे पण का जुनी पिक्चरमध्ये असं दाखवलं जातं. त्याच्यामधलं एक एक इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे इंटर्न पिक्चर. इंटर्न पिक्चरमध्ये ती एक कंपनी चालवत असते, इंटरनेट सेन्सेशन बनते ती फार विदिन नो टाइम, अगदी 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये. आणि तिचा नवरा घर सांभाळत असतो. अशा वेळेला ती मुलीला सोडायला जेव्हा शाळेत जाते तेव्हा तिथल्या तिथल्या मुलीच्या बरोबरच्या मैत्रिणींचे पेरेंट्स तिला काही असं टॉन्टिंग करतात, तिला कमेंट्स पास करतात की तुला काय वेळच नसेल की आता पुढच्या शुक्रवारी आम्ही काहीतरी जमायचं ठरवलंय, तर तुला वेळ नसेल कदाचित वगैरे असं. ती असं स्वतःशी म्हणते नंतर की इट्स 2015, आर वी स्टील क्रिटिकल ऑफ वर्किंग मॉम, स्टील सिरियसली, असं म्हणजे हे तिचे डायलॉग आहे. सो हे काही रिप्रेझेंटेशन्स आहेत अजूनही बदलले नसल्याचं जे सिमॉन म्हणते. एक उदाहरणादाखल मी असं सांगितलं. त्याच्यानंतर आता हा एक खंड तिने संपवलाय आणि आता ती जाते दुसऱ्या खंडावर. त्या दुसऱ्या खंडाचं म्हणजे हा माझा आवडीचा आहे, म्हणजे मी जेव्हा वाचला तेव्हा मला फार हा दुसरा खंड खूप आवडला. दुसऱ्या खंडामध्ये ती स्त्रीचे जडणघडण म्हणजे आणि त्याच्यामध्ये हा तिचा अतिशय सगळ्यात म्हणजे या पुस्तकाचा टायटल टॅगलाईन म्हणू शकतो असा एक सिद्धांत मांडते की स्त्री ही जन्माला येत नाही, ती घडवली जाते, असा तिचा एक सिद्धांत आहे. आणि त्याच अनुषंगाने ती असंही म्हणजे ती म्हणत नाही, पण त्याच अनुषंगाने असंही येतं की पुरुष हा पण जन्माला येत नाही, तोही घडवला जातो. मग तो कसा, मग ते तिने त्याच्यामध्ये काही काही तिने सगळे स्त्रीच्या जे आयुष्याचे कालखंड घेतले, म्हणजे बालपण, ती बालपणापासून सुरुवात करते, बालपण, नवतरुणी, पौगंडावस्था वगैरे असं. ते बालपणामध्ये म्हणजे तिचं आणि मुलाचं बालपण तसं सेमच असतं, त्याच्यामध्ये काही फरक नसतो. ती दंगामस्ती करत असते, तिच्यामध्येही खोड्या करण्याची प्रवृत्ती असू शकते, असते. नैसर्गिकरित्या दोघांमध्ये काही बालपणी फरक नसतो. पण हळूहळू काही काही गोष्टींमधून तिच्या मनावर ते बिंबवलं जायला लागतं की नाही, तू मुलगी आहेस, मग तू असंच बसलं पाहिजे, मग तू अमुक प्रकारचे कपडे घातले पाहिजे किंवा तू अमुक प्रकारची कामं केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्त्रीची आणि पुरुषाची कामं अशी विभागणी व्हायला लागते. आणि हे बऱ्याच वेळेला नकळतपणे पण होतं, म्हणजे असं मुद्दामून केलं जातं असंही नाही, काही वेळेला नकळतपणे ती अशी विभागणी तिच्या मनावर
बिंबवली जाते किंवा ती 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 दिसते तिच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला ती ती तिला दिसत राहते. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल केर काढणे, टेबल पुसणे किंवा लादी पुसणे किंवा भांडी घासणे किंवा रांगोळी काढणे. तर रांगोळी काढणारे किती पुरुष आपल्याला दिसतात, कारण हे ट्रेडिशनली पारंपरिक हे स्त्रीचं काम आहे असं समजलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अशा कामांची ती विभागणी होते किंवा तिच्यावरती काही म्हणजे हे की तू आता मारामाऱ्या नाही केल्या पाहिजे. म्हणजे बऱ्याच मुलगा मारामाऱ्या बाहेर करून येतो छोटा मुलगा, तेव्हा त्याला काय कोणी एवढं ओरडत नाही की हा म्हणजे मारामारी हे एक वाईट काम आहे ते करू नको, या बाजूने त्याला समजावलं जाईल. पण तू मुलगा आहे म्हणजे ते थोडंसं धुरेतच धरलेलं असतं की हा तू मुलगा आहे म्हणजे थोडासा दांडगापणा करणारच. बऱ्याच मुलीला मात्र सांगितलं जाईल की नाही नाही हे मारामारी करायचं नाही, हा तू गोड बोलायचं, तू जरा नरमाईने वागायचं. हे सटल मेसेजेस दिले जातात, कधी कधी उघडपणे, कधी कधी नकळतपणे किंवा इनडायरेक्टली. पण एकूण तिचं बालपण हे असं घडत जातं आणि त्यातनं ती स्त्री घडत जाते किंवा अगदी म्हणजे काही गोष्टी तिच्यावर ते थोपवायचे की म्हणजे छोटी मुलगी किंवा मुलगी स्त्री म्हणून तिने पालीला घाबरलंच पाहिजे किंवा झुरळाला घाबरलंच पाहिजे. ह्या गोष्टी असं काही गरजेचं नाहीये. स्त्री ही तिला तिला भीती नाही वाटू शकत. म्हणजे असं पण स्त्री असू शकते ना, एक व्यक्ती म्हणून तिला भीती वाटली पाहिजे किंवा नाही पाहिजे, हे तिचं तिच्या आवडीनिवडीतून येऊ दे. असं असं होत नाही. जनरली एक गैरसमज किंवा एक समज आपल्या ह्याच्यात आहे की नाही, हे अमुक पद्धतीनेच त्यांनी असं एक वागलं पाहिजे. एक एक ढाचा किंवा एक रोल मॉडेल असं आपण धरलं जातं. तर तिने म्हणजे त्या मानसिकता तिची म्हणजे बारीक-सारीक गोष्टीतून तिची मानसिकता कशी तयार होते याचं फार सुंदर विश्लेषण तिने त्या बालपणाच्या ह्याच्यामध्ये केलं. किंवा आता तिच्या जीवनामध्ये मातृत्व आणि लग्न या गोष्टी खूप केंद्रस्थानी असतात आणि त्याच्यावर तिच्या जीवनावरती खूप मूलगामी म्हणजे आमूलाग्र बदल घडवणारे तिच्या म्हणजे फार दूरगामी परिणाम घडणाऱ्या या दोन्ही गोष्टी आहेत. हे सत्य आहे. पण त्याचं तिचा त्याच्या त्या कॉन्सेप्ट बद्दल तिच्या कशी मानसिकता तयार होत जाते हेही तिने विवेचन केलंय. आणि काही काही गोष्टी आजच्या काळाला नाही लागू पडत, पण ते तिच्या काळात तर त्या अगदीच होत्या. आणि काही काही गोष्टी अजूनही म्हणजे आता शहरांमध्ये वगैरे बऱ्याच सुधारलंय, पण अजूनही बऱ्याच गावांमध्ये किंवा बऱ्याचशा राज्यांमध्ये आपण बघू तर या गोष्टी अजूनही आपल्याला दिसतात. किंवा त्याच्यानंतरचं म्हणजे तिचं नंतरचं तिनं म्हणजे नवतरुणी वगैरे जेव्हा ती होते त्यावेळची तिची हतबलता, कारण या हतबलताचं कारण म्हणजे नंतर तिचे ती वयात याच्या वेळेला तिच्यामध्ये हार्मोन्सचे चेंजेस चालू होतात किंवा तिची मासिक पाळी येते आणि त्याच्यामुळे तिच्यावर तिचे काही रिस्ट्रिक्शन येऊ शकतात किंवा मर्यादा पडतात. फॉर एक्झाम्पल आता ती तेवढ्याच पद्धतीने म्हणजे त्याच जोरात नाही, तिचा कितीही मानसिक किंवा शारीरिक जरी क्षमता असेल तरी सुद्धा ती त्या दिवसांना सांभाळून म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ट्रेकिंग सारखी ऍक्टिव्हिटी ती तेव्हाच करू शकेल जेव्हा तिच्याकडे ते त्या त्या प्रकारचं स्वातंत्र्य असेल किंवा ती ही मर्यादा ओलांडून तिला ते करावं लागेल किंवा हे शारीरिक क्षमतेच्या बाहेर जाऊन तिला काहीतरी करावं लागेल. पण एकूण तिच्यावर असे रिस्ट्रिक्शन येत जातात, हळूहळू येत जातात, काही तिच्या नैसर्गिक शरीररचनेमुळे आणि काही तिच्या परिस्थितीमुळे आणि काही हे समाजाने बनवलेल्या नियमांमुळे. ह्याच्यातून ती कशी जाते आणि त्यातनं तिची येणारी हतबलता आणि मग त्यातून येणारं तिचं ती एकतर समर्पण तरी करते किंवा शरण जाते त्याच्या परिस्थितीला. याच्यातनं तिला जे काही फ्रस्ट्रेशन येतं हेही तिने मांडलेलं आहे. नंतर मग तिचं म्हणजे तिने एक प्रकरण घेतलेलं आहे की 2-3 प्रकरणं पुढची पौगंडावस्था, तिच्या लैंगिक जीवनाची सुरुवात किंवा समलिंगी आकर्षण तिला का वाटतं किंवा त्याची तुलना पुरुषावरच्या सहजीवनाची आणि किंवा तिचे जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा, त्याच्यानंतर त्याच्याकडनं असणाऱ्या कल्पना, तिचं एक काल्पनिक जग पण असतं आणि एक तिच्या काही अपेक्षा असतात, काही कल्पना असतात, तिचे स्वतःच्या काही भावना असतात, त्याच्याबद्दलचे उलट-सुलट विचार पण असतात आणि हे सगळं असताना तिच्या मनात एक भीती पण असते पुढच्या आयुष्याची आणि त्याचा जेव्हा वास्तवाशी सामना होतो तेव्हा काय काय होतं ह्याचे परिणाम कुठे होतात तिच्या आणि तिच्या स्त्रीच्या बाबतीत तिच्या शरीर आणि मनाचा परस्पर संबंध प्रचंड आहे आणि त्यामुळे हा पुरुषापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे तिचा ते प्रत्येक गोष्टीचा तिच्या म्हणजे त्या सायकल सारखं आहे म्हणजे ह्याचा परिणाम त्याच्यावर आणि त्याचा परिणाम ह्याच्यावर असं ते सतत तिच्या बाबतीत ते चालू राहतं. त्याच्यावर तिने पूर्ण हे विश्लेषण केलेलं आहे
आणि नंतर मग ती एक महत्वाच्या ह्याच्यावर येते की आपल्याला असं दिसतं बऱ्याच वेळेला स्त्री ही सगळ्या भूमिकांमधून जात असते. म्हणजे आपल्याकडे एक श्लोक फेमस आहे ना, म्हणजे प्रसिद्ध श्लोक आहे की भोजेषु माता शयनेषु रंभा करणेषु दासी वगैरे. तो श्लोक आहे जसा आहे की ज्याच्यामध्ये स्त्री अष्टपैलू व्यक्तिमत्व दाखवते की ज्याच्यामध्ये सगळ्या रोलमध्ये ती अतिशय आदर्श अशी असावी किंवा अशा एक अपेक्षा किंवा नियम असे घडून दिलेले. तर त्या भूमिकांमध्ये ती काय असते किंवा तिची मानसिकता कशी असते, तर त्याच्यामध्ये तिने विवाहित स्त्री असा एक पहिला हे घेतलेला आहे. विवाहित स्त्री ही मेजर रोलमध्ये जाते. एक मेजर तिच्या आयुष्यातला महत्वाचा बदल असतो तो की एक कुमारी तू विवाहित स्त्री. आणि मग त्या विवाहानंतर तिच्या आयुष्यात काय बदल होतात आणि मग ते एक निष्क्रियता येते किंवा तिच्या आयुष्यातला तो म्हणजे एक शरण जाण्याचा पार्ट असतो असं तिने एक सिद्धांत मांडलेला आहे. किंवा विवाह संस्था ही दोन जीवांच्या सुखासाठी निर्माण झालेली नसून म्हणजे स्त्री पुरुषांच्या आर्थिक आणि लैंगिक युतीसाठी असं त्याचा मूळ हेतू आहे विवाह संस्थेचा. आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये असं ते दोन जीवांचं सुख हेच अल्टिमेट म्हणजे एम आहे असं कुठे नसल्यामुळे अरेंजमेंट त्या अरेंजमेंटमध्ये संघर्ष पण होतो आणि बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये स्त्रीला पडती भूमिका घ्यावी लागते वगैरे असं तिने सगळं विवेचन केलेलं आहे. त्याच्यामधून सुद्धा म्हणजे इव्हन प्रेमात पडणे या सुद्धा मध्ये पुरुषाने तिला जिंकणे असं कुठेतरी अपेक्षित आहे किंवा गृहीत धरलेलं आहे की पुरुष तिला जिंकून घेत असतो, तिचं मन जिंकतो किंवा काय असेल ते. पण त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे आपल्या बऱ्याच भाषेमध्ये किंवा बोलताना सुद्धा म्हणजे अगदी सहजपणे काही वाक्प्रचार प्रचलित झालेले की पटवणे, म्हणजे तिला मी पटवली किंवा अमुक या काने अमुकाला पटवली. तर ह्याच्यामध्ये तिचं परत दुय्यमत्वच हे होतं की कोणीतरी कोणाला तरी जिंकणे असं त्याच्यामध्ये एक भास होतो, आभास होतो त्या शब्दांमुळे सुद्धा. पण हे शब्द हे आज या प्रवाहातूनच असेच आलेले आहेत. किंवा एखादी वस्तू आपल्याकडून दुसऱ्याकडे जाते असा पण एक फील झालं. म्हणजे आपल्याकडचे विनोद वगैरे बघितले तर बऱ्याच वेळेला त्या विनोदांपणे असे सवंग विनोद असतात ज्याच्यामध्ये स्त्रीला एक वस्तू किंवा माल किंवा असं हे म्हटलेलं चीज असं म्हटलेलं असतं. तर हे निदर्शक आहेत या गोष्टींचे. आणि विवाहानंतर म्हणजे घर हे तिच्या एक अस्तित्वाचा केंद्रबिंदू म्हणतो. म्हणजे तिचं अस्तित्व म्हणजे तिचं घर. जरी ती वर्किंग वुमन झाली तरी सुद्धा ती तिच्या घराशी निगडीत असते की म्हणजे तिचं घर तिचं ते कसं टापटीप ठेवता येईल, ते कसं आवरून ठेवता येईल, ते कसं चकचकीत ठेवता येईल किंवा त्याची सजावट कशी छान असेल. आणि ह्या गोष्टींकडे तिला लक्ष द्यावंच लागतं किंवा म्हणजे ती देतेच आणि द्यावंच लागतं. ह्या दोन्ही गोष्टी तिने मांडलेल्या आहेत. म्हणजे घर हे तिचे अस्तित्वाचं एक काय म्हणतात प्रदर्शन करण्याचं एक वस्तू बनते. खरं म्हणजे घर हे काही तसं नाहीये. तिची अचिव्हमेंट, तिची स्वप्न, तिच्या आकांक्षा हे वेगळंच असणार आहे. घर हे काही तिचं हे असू शकत नाही. पण ते तिचं ते कार्यक्षेत्र बनतं आणि त्या कार्यक्षेत्रातच ती स्वतःच्या अचिव्हमेंट दाखवत असते आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यात येतात. आणखी एक तिने एक इंटरेस्टिंग म्हटलं म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण आपल्याला ते रिअलाइज होतं किंवा दैनंदिन जीवनात आपण बघतो पण आपल्याला ते असं त्या पद्धतीने भिडत नाही जे की ती सिमोनने ते मांडलेलं आहे की म्हणजे स्त्रीला निर्मितीचा आनंद का मिळत नाही. तर ती जे काही वस्तू करत असते किंवा ज्या गोष्टी ती करत असते म्हणजे घरामध्ये फॉर एक्झाम्पल भांडी घासणे किंवा सफाई करणे, इस्त्री करणे, कपडे धुणे, या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. म्हणजे 2 तासांनी ती इस्त्री बिघडणार आहे किंवा जी केलेली सफाई आहे ती फार फार तर 4 तासांनी किंवा 1 दिवसांनी सुद्धा ती खराब होणार आहे, तिथं धूळ येणार आहे. म्हणजे असं ती काही लॉंग लास्टिंग किंवा असं म्हणजे असं ती दाखवू शकत नाही काही हे बघा मी हे केलं. ती सफाई केली असं म्हटल्याने असं काही फार फरक पडत नाही. हा केली कारण ती दृश्य स्वरूपात त्याचा परिणाम कधी राहत नाही, तो थोड्या काळाने मिटून जातो. आणि या अनुषंगाने तिला नवनिर्मितीचा आनंद मिळत नाही. तिच्या बऱ्याच गोष्टी नाशवंत गोष्टींचा विनाश थोडा लांबवणे किंवा नाश होणे, लगेच नाश होणे अशाच गोष्टींमध्ये ती असली आणि त्याच्यामुळे तो जो बाहेर जाऊन काहीतरी मी अचीव्ह केलं की म्हणजे पुरुषाच्या नवनिर्मितीचा आनंद त्याला सतत मिळत असतो. आणि हा अगदी अनादी कालापासून म्हणजे नवीन हत्यारा शोधण्यापासून तो काय तंत्रज्ञानाचा विकास किंवा या सगळ्यामध्ये त्याचा सहभाग आहे.
आणि त्याच्यामुळे त्याला एक अचिव्हमेंटचा सेन्स आहे की मी जाऊन काहीतरी मिळवलं माझ्या बाहेर जाऊन, किंवा मी निसर्गावर विजय मिळवला हे तो सांगू शकतो. तसं स्त्री सांगू शकत नाही की मी निसर्गावर विजय मिळवला. ती तिचे बायोलॉजिकल गोष्टीच बदलू शकत नाही. तर ती काय हे सांगणार आहे की स्त्री मी निसर्गावर विजय मिळवला. तर ती ऍटलिस्ट बाहेर जाऊन जेव्हा ती काहीतरी करते तर तेव्हा ती दाखवू शकते की हा प्रोजेक्ट मी केला, किंवा अमुक गोष्ट मी केली, किंवा कला क्षेत्रातल्या स्त्रिया मी हे चित्र काढलं किंवा मी गायले, तर त्याचं काहीतरी लॉंग लास्टिंग इफेक्ट त्या दाखवू शकतात. तसं त्या घरामध्ये ते दाखवू शकत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना तो सेन्स कधी मिळत नाही अचिव्हमेंटचा, आणि त्यामुळे त्या स्वतःला दुय्यम समजतात. जरी त्या खूप कष्ट करतात तरी सुद्धा ती दुय्यम समजण्याची भावना कुठून येते तर या प्रकारातून येते, असं तिने एक खूप सुंदर विश्लेषण केले या बाबतीत मध्ये. त्याच्यानंतर अजून पण काही विवाहानंतर प्रत्येक म्हणजे ह्याचे बदलते संबंध कसे असतात तर त्याच्यावरही तिने काही प्रत्येक टप्प्यावरती कसे कसे बदलत जातात संबंध, म्हणजे तरुण असताना, नंतर थोडस 40शीत गेल्यानंतर, आणि मग नंतर ती उतरणीला लागल्यावर वगैरे, हे सगळ्याचं पण तिने विवेचन केलं. त्याच्याबरोबर तिने म्हणजे हाही हे केलं की आजच्या काळात सुद्धा अजून तोच आरडाओरडा त्याच प्रकारचा चालू आहे, की म्हणजे आरोप चालू आहेत स्त्रीवरचे, की जसं की ग्रीक साहित्यामध्ये पुरुषांनी काही साहित्यिकाने केलंय की सॉक्रेटिसची बायको झांटिपी, त्या झांटिपी कशी कजाग होती, अशाच संदर्भातले आरोप आपल्याकडे तुकारामांच्या आवलीवर पण झालेले आहेत. सो हे असे जे आहेत हा पॉइंट सगळीकडेच दिसतो, म्हणजे सगळ्या ठिकाणी हे तेच देशारोप होतात की बाई कजाग आहे, भांडखोर आहे, ती कटकट करत असते किंवा ती सारखे मागण्या करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टींनी पण तिने त्याच्यात मांडलेल्या आहेत की त्या कशा अनादिकालापासून ते तशाच आहेत. आणि त्याच्यामध्ये ती हेही सांगते की स्त्रीने महत्वाकांक्षेचं म्हणजे तिच्या महत्वाकांक्षा तर तिच्याकडे संधी नाही किंवा तिच्याकडे परिस्थिती नाही, तर मग ती सगळ्या महत्वाकांक्षांचं ओझं पुरुषावर टाकते. आणि या मागण्या ज्या येतात त्यातून येतात की म्हणजे आता मला हे ती त्याचं समर्थन नाही करत आहे, पण ती सांगते की म्हणजे हे कशातून येतं, तर हे याच्यातून येतं, कारण मी तर माझं काही करू शकत नाही, मी तर पैसे कमवू शकत नाही, तर मग कुणाकडनं कमवायचे, तर ते मी तुझ्याकडनंच कमवू शकते, तर तूच माझं साधन म्हणजे माझ्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचं. त्यामुळे त्याचा आनंदही ती त्याचा घेते तितकाच, की म्हणजे माझ्या नवऱ्याला प्रमोशन मिळालं किंवा त्याचा काहीतरी उत्कर्ष झाला तर स्त्री त्याचाही आनंद खूप घेते, कारण ती त्याच्यामध्ये ती महत्वाकांक्षा पूर्ण झालेली बघत असते जी स्वतः ती करू शकत नाही. आणि हे आपण वर्किंग वुमन म्हटलं तर हे वर्किंग वुमनच्या बाबतीत सत्य आहे की हा त्या स्वतःच काहीतरी करू शकतात वगैरे, पण आपण जर हे सत्य म्हणजे बऱ्याच लोकांना बघायला लावलं गेलं, सार्वत्रिक बघायला गेलं, तर अजूनही ते प्रमाण किती वाढायचंय हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे बऱ्याच प्रमाणात ते वाढलं पाहिजे. अजून ते वाढलं नाही. म्हणजे आपल्याला हे दिसून येतं की कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये डायव्हर्सिटी प्रोग्राम राबवले जातात आणि ते राबवायची वेळ येते, ह्याचाच अर्थ असा की स्त्री अजून मोठ्या पोझिशन्सला फार कमी प्रमाणात पोहोचतायत स्त्रिया, अजूनही म्हणाव्या तितक्या पोहोचलेल्या नाहीत. नक्की सुरुवात झालेली आहे, हा एक चांगली गोष्ट आहे, पण अजूनही त्याला बराच काळ जावा लागेल जेव्हा की ते समानता या तत्वावर येईल. सो त्या ह्याच्यातून तिने जनरली बऱ्याच स्त्रियांच्या अनुषंगाने तिने हे लिहिलेलं आहे. आणि स्त्रीचं अर्थार्जन म्हणजे म्हणजे पहिल्यापासून, म्हणजे आता जरा जरा त्या मानसिकतेत बदल होतोय, पण पहिल्यापासून कसं समजलं गेलं तिच्या काळामध्ये स्पेशली कसं होतं की स्त्रियांचं अर्थार्जन म्हणजे हातभार, संसाराला हातभार लावायला करण्यापुरतं ते मर्यादित ठेवायचं. तर त्या अनुषंगानेच त्याच्याकडे बघितलं गेलं. तिचा स्वतंत्र अस्तित्वाचा भाग म्हणून ती नोकरी करेल किंवा ती अर्थार्जन करेल असं काही त्याच्याकडे फार बघितलं गेलेलं नाही. आणि त्याच्यानंतर मग ती विवाहित स्त्रीवर मातेवर जाते, म्हणजे माता कशी असावी ह्याचा एक नियम घालून दिलेत, किंवा आदर्श मातृत्व किंवा मातेच्या संकल्पनेमध्ये म्हणजे ती म्हणते की जवळपास एक धर्मसंस्थाच बनवली आहे त्यांनी, की मातृत्व नावाचा एक धर्म नवीन स्थापित केलेला आहे आणि जो सगळ्या अक्रॉस वर्ल्ड सगळीकडे आहे, सगळ्या धर्मांमध्ये आहे, आणि त्याचं इतकं गौरवास्पद ग्लोरिफायकेशन म्हणतात तसं करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट जाणाऱ्या कुठल्याही गोष्टीला नावं ठेवली जातात किंवा आपण आपल्याकडे कुंतीचं उदाहरण आहे की तिने एक चूक केली की कर्णाला तिने सोडून दिलं, जेव्हा ती कुमारी माता झाली आणि तिने कर्णाला सोडून दिलं,
पण त्याच्यानंतर तिने 5 मुलांना कशा पद्धतीने वाढवलं वगैरे हे सगळं बघितलं जात नाही. पण तिच्यावर मातृत्व धर्माला शोभलेली ती वागलेली नाही. म्हणजे असं म्हणून तिला नावं ठेवली जातात. तसंच म्हणजे काही स्त्रियांना मातृत्व धर्माच्या अगेन्स्ट काय करण्याची मुभा नाही. अशा पद्धतीने तिने सगळा तो प्रवास लिहिलेला आहे. म्हणजे माता या बाजूने कसं तिच्यावरती बंधन येतात किंवा तिनं काही करणं अपेक्षित असतं वगैरे. त्याच्यानंतर तिने अजून एक म्हणजे हे झालं कुलीन स्त्रिया किंवा आपण ज्या नॉर्मली विवाह संस्थेतून जाणाऱ्या सामान्य कष्टकरी किंवा उच्च कुलीन स्त्रिया. पण त्याचबरोबर तिने वेश्या किंवा गणिका ह्यांच्याही दृष्टिकोनातून स्त्रीचं काय संघर्ष किंवा त्यांचा एक वेगळा संघर्ष असतो. पण त्यांचं अजून बंदिस्त जग आहे आणि अजून अत्याचार त्यांच्यावरती होतात. म्हणजे शोषित समाज तो जास्त आहे. तर त्या अनुषंगाने त्याची पण चिकित्सा तिने केली आणि मग ती प्रौढा ते वृद्धा म्हणजे प्रौढ स्त्री तिची मानसिकता, तिची रजोनिवृत्तीचा काळ असतो, त्याच्यातून होणारा तिला त्रास, त्याचे परिणाम आणि ते भोगता भोगता आता ज्या गोष्टींमुळे मला स्त्री म्हटलं गेलंय आणि त्याच गोष्टी माझ्याकडनं आता जात आहेत, तर त्याचा तिच्या मानसिकतेवर होणारा परिणाम या सगळ्या गोंधळातून आणि ह्याच्यातून ती कशी बाहेर जात असते, ती कशी संघर्ष करते, ह्या सगळ्यावरती तिने हे केलेलं आहे. आणि त्या काळात काही स्त्रिया असं होतं की हा आता आता मी काहीतरी करू शकते किंवा त्या स्त्रिया अनुभवाने परिपक्व झालेल्या असतात, त्यांना एक नजर मिळालेली असते, त्यांना बरंचसं काही आता स्वतंत्र नजरेने बघण्याची पण दृष्टी आलेली असते त्या काळापर्यंत. पण त्याचा विधायक असा उपयोग काही त्या करण्याच्या परिस्थितीत किंवा त्या वयातही नसतात आणि मग त्यातून एक वैफल्य जे येतं त्याच्याबद्दलही तिने लिहिलंय. आणि मग परिस्थिती म्हणजे आता या सगळ्या ह्याच्यातून हे सगळे झाले भूमिका. पण या सगळ्यांना पुरवणारी एक गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे परिस्थिती. तिची परिस्थिती काय असते ह्याच्यावर पण तिचं बरचसा दर्जा किंवा तिचं आकांक्षा, महत्वाकांक्षा हे सगळं अवलंबून असतं. तिचं व्यक्तिमत्वही त्यातून घडतं म्हणजे त्या परिस्थितीतून घडतं. म्हणजे एक तिच्याकडे काही स्पेशल हार्मोन्स असतात किंवा तिच्याकडे काही मेंदूमध्ये अशी एक खास संरचना असते म्हणून ती अकार्यक्षम बनते किंवा भांडखोर बनते किंवा ती कर्तृत्ववान बनते असं काही नसतं. ती तिच्या परिस्थितीप्रमाणेच ती बनत असते किंवा तिला जसं संधी मिळतात, तिथं जसं शिक्षण मिळतं. आता काही स्त्रियांना खूप बुद्धिमत्ता असते, पण तिला शिक्षण मिळतं का? किंवा ती संधी मिळते का? तसं मिळालं तर मग ते म्हणजे त्याला फुटपट्टी आपण एक लावू शकत नाही. एका स्त्रीला जी फुटपट्टी लावली किंवा एका पुरुषाला जी फुटपट्टी लावली ती आपण दुसऱ्या स्त्रीला किंवा दुसऱ्या पुरुषाला पण लावू शकत नाही. कारण त्यांची परिस्थिती वेगळी असते. त्यांच्या संधी वेगळ्या असतात. की या बाजूनी तिने परिस्थिती आणि त्यांचा परस्पर संबंध शतकानुशतकं तिची परिस्थिती कशी झालेली आहे आणि त्याच्यामुळे तिचा पुरुषाबद्दलचा दृष्टिकोन आणि तो खूप गुंतागुंतीचा आहे. म्हणजे तो असा एका शब्दात एका ह्याच्यात मांडता येत नाही. तो ना शत्रूचा आहे ना तो मालकाचा आहे, म्हणजे तो असा काहीतरी मधला आहे. कधी मालक असतो, कधी तो शोषण करणारा म्हणून बघितला जातो, कधी तो सहजीवनाचा म्हणजे प्रेमाच्या दृष्टिकोनातून म्हणजे हा सगळा जो गुंतागुंतीचा तिचा दृष्टिकोन आहे आणि त्यातनं तिचा जो संघर्ष स्वतःशी आणि त्याच्याशी होत असतो तो तो तिने मांडलेला आहे. आणि मग तिने काही म्हणजे या सगळ्या उहापोहानंतर तिने 3 प्रकारच्या स्त्रिया घेतल्या. म्हणजे आत्मभग्न स्त्री, जी आत्मकेंद्रित झालेली, मी माझ्याच वरती प्रेम करते किंवा माझ्या स्वार्थासाठी मी पुरुषाचा वापर करते किंवा अशा पद्धतीची स्त्री. माझ्या स्वार्थासाठी जे मी काय करायचं ते करते. तर तिची मानसिकता कशी असेल आणि ती काय करेल? आणि मग नंतर प्रेमात पडलेली स्त्री वेगवेगळ्या स्तरातली, वेगवेगळ्या ह्याच्यातली कशी वागेल किंवा तिची मानसिकता काय असते आणि ती कुठल्या भावनेतून प्रेम करते किंवा नाही करत, हे सगळं तिने मांडलेलं आहे. आणि स्त्रीची गूढ शक्तींकडेच आकर्षण म्हणजे स्त्रीला प्रेतात्मा, मंत्रतंत्र या सगळ्याचं आकर्षण का असतं किंवा तिचं त्याच्याकडे ओढ का असते वगैरे म्हणजे आणि ती स्वतःच कशी एक गूढ आहे हेही म्हणजे पुरुषाच्या दृष्टीने ते एक परतत्व आहे म्हणजे अगम्य आहे. तर त्या दृष्टीने पण ती गूढ आहे. तर ते हे सगळं कॉम्बिनेशन कसं होतं आणि त्याच्याने काय ते हे सगळं पण तिने म्हणजे एक वेगळा पॉइंट असं तिने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि बरंच काही आहे म्हणजे त्याच्यामध्ये मिथक आहेत, गैरसमज आहेत, समज आहेत. अगदी अनादी कालापासून आजपर्यंतचे जे गैरसमज आहेत त्याच्यामध्ये हा विरोधाभासही आहे की
एकीकडे तिच्या मुलं जन्माला घालण्याच्या शक्तीला प्रचंड महत्व आणि मान दिला जातो आणि त्याच वेळेला तिच्या त्या जैवरासायनिक प्रक्रियेला ज्याच्यामुळे मुलं होतात त्या प्रक्रियेला मात्र अपवित्र ठरवलं जातं आणि त्याच्यासाठीच्या इतक्या विचित्र रूढी आणि परंपरा जन्माला आलेल्या आहेत की आणि त्या सगळ्या म्हणजे सगळीकडे आलेल्या आहेत जन्माला, म्हणजे आपल्या इकडेच नाही, ते फ्रान्समधल्याही तिने सांगितल्या, इंग्लंडमधल्याही सांगितल्या की म्हणजे अगदी तिने पाण्याला शिवायचं नाही वगैरे अशा पासून ते बऱ्याच, म्हणजे तिने केकला शिवलं तर किडे पडतात वगैरे अशा पण काही रूढी झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या विरोधाभासही तिने या सगळ्या प्रकारामध्ये दाखवलेला आहे. आणि मग ती जाते स्वतंत्र स्त्री कशी वागेल किंवा काय, असं म्हणजे तिला स्वतंत्र देणं म्हणजे काय आणि त्याच्यामुळे काही परिणाम होतील का, म्हणजे पुरुषांना जी भीती वाटते तर ती अनाठायी आहे आणि त्यांनी समानता म्हणजे कशी असावी आणि काय असावं या सगळ्या दृष्टिकोनातून तिने पूर्ण त्याचं हे केलेलं आहे एवढी. आणि मग त्याच्यात हे पण प्रश्न विचारले म्हणजे स्त्रिया कुठे एवढे प्रश्न विचारतात किंवा ही जी काही सगळी चिकित्सा चालली आहे त्या स्त्रिया स्वतः कुठे करतात असाही एक प्रश्न विचारू शकतो कोणी. तर ते जे काही आहे तर ते ह्याच्यासाठी पण ते म्हणजे जे कॉन्शियस लेवलला येत नाही पण ते सबकॉन्शियसला कुठेतरी असतं आणि त्याचे काय परिणाम होतात ते फारसे पुरुषांनाही फार सुखावह नसतात. अशा दृष्टीने तिला तो एक मुद्दा मांडायचा आहे आणि ते तिने सांगितलेलं आहे. त्याच्यातून मग ती जाते निष्कर्षाकडे, म्हणजे निष्कर्ष तिने काही काढलेले आहेत, म्हणजे ते पुस्तकातूनच वाचण्यासारखे आहेत. खूप काही तिने लिहिलेलं आहे त्या निष्कर्षामध्ये आणि जवळपास समराईज केलंय तिने त्या पुस्तकाचं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मेजरली एक वाक्य मला महत्वाचं वाटतं त्या ह्याच्यामध्ये की तिने म्हटलंय की स्त्री म्हणजे करून घालणारी किंवा सेवा करणारी सेविका किंवा पुरुष म्हणजे जन्मभर पोषणारा तारणहार, या दोन्ही कॉन्सेप्ट दोघांनीही विसरून जायला पाहिजे. आणि त्यामुळे म्हणजे आपण जे म्हणतो की अष्टपैलू व्यक्तित्व जे स्त्रीकडनं अपेक्षा आहे तसं अष्टपैलू पुरुषाकडनं पण अपेक्षा करणं हे त्याला उत्तर नव्हे, तर दोघांनी एकमेकांना माणूस समजून एकमेकांचे गुणदोष ऍक्सेप्ट करणं, समजून घेणं हे त्याच्यावरचं हे आहे, सोल्युशन आहे किंवा दोघांनी एकमेकांना तिथे समानता दिल्यासारखं होईल असं ती समराईज म्हणते. आणि या पॉइंटवरच म्हणजे असं आहे की मला एक साने गुरुजींची व्याख्या आठवते. साने गुरुजींनी श्यामची आईमध्ये एक लग्नाबद्दलची व्याख्या लिहिली आणि ती मला मनापासून आवडते. अगदी सहज सोपी आहे की म्हणजे लग्न म्हणजे पुरुषाचे गुण स्त्रीने घेणे आणि स्त्रीचे चांगले गुण पुरुषाने घेणे म्हणजे लग्न, आणि ते परस्पर पूरक सहजीवन जगणे, अशी त्यांनी एक व्याख्या केली आणि मला ती खूप आवडली. तर ती इथे कुठेतरी तिच्या निष्कर्षापर्यंत जवळपास जाते असं मला वाटतं. आणि जाता म्हणजे एक लाईट नोटवर की हे पुस्तक वाचलं तर आपल्याला त्रियच्चरित्रम असा एक जो श्लोक आहे की त्रियच्चरित्रम देवता पुरुषस्य भाग्यम देवतो नास्ती तो कुतो मनुष्य, म्हणजे मनुष्य देवतांना कळत नाही तर मनुष्याला काय कळणार स्त्रियांच्या मनात काय चालणार. आणि हा श्लोक ऍक्च्युली मूळ हेतू त्याचा असा आहे की स्त्रियांची वेगवेगळी रूप किंवा त्यांची तेजस्वी बाजू दाखवण्यासाठी हा श्लोक वापरलाय. पण बहुतेक वेळा आपण तो हेटाळटीने वापरतो की काय स्त्रियांच्या मनात काय चाललंय आपल्याला काय कळत नाही, हे अगम्य आहे. तसंच म्हणजे तुम्ही अगवई अरेच्चा हा पिक्चर पाहिला असेल की त्याच्यामध्ये की स्त्रियांच्या मनात काय चाललंय ह्याची उत्सुकता सगळ्यांना असते. तर मला असं वाटतं की हे पुस्तक वाचल्याने तो एक दृष्टिकोन सगळ्यांचा येईल किंवा मला असं म्हणायचं की ऍटलिस्ट ते प्रत्येक त्यातलं वाक्य किंवा विचार अस्वस्थ करून नक्की जातो. म्हणजे खूप अस्वस्थ व्हायला होतं काही वाक्य किंवा विचार वाचल्यानंतर. आणि ह्याच्यातला महत्वाचा पॉइंट असा की तिने म्हणजे तो तिच्या टीकेचा पण एक पॉइंट झालाय की तिने पुरुषांनी काय करावं असं तिने कुठे डायरेक्टली सांगितलेलं नाहीये, पण काय काय घडत गेलंय की असं तिने तथ्य वस्तुस्थिती या स्वरूपात मांडलेलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे स्त्रियांनी तर वाचायलाच पाहिजे, पण पुरुषांनी हे जास्त वाचलं पाहिजे असं मला वाटतं की जेणेकरून त्यांना स्त्री असं अगम्य असं राहणार नाही, तिच्या नक्की मनात काय चाललंय हे नक्की कुतूहल शमलं जाईल असं वाटतं. निदान त्यांना काही गोष्टी कशातून आल्यात हे तरी नक्की कळेल आणि त्यातले विचार नक्की अस्वस्थ करून सोडतील असं मला वाटतं. त्यामुळे एवढं बोलून मी माझं आजचं हे संपवते.
धन्यवाद. धन्यवाद अपर्णा. बोल भूषण, बोल. येस बोल बोल. म्हणजे मला हे म्हणायचं होतं की हे खूप छान झालं पूर्ण. म्हणजे फ्लो खूप चांगला होता पहिल्यापासून शेवटपर्यंत. हा. फक्त मला वाटतं की पुस्तक खूप मोठं आहे, ते तुम्ही हो दाखवलं सुरुवातीला. हो तर तो एवढा सगळा विषय एका तासात बसवायचं खूप अवघड आहे. खूप आणि परत त्यातले कुठले पॉइंट्स घ्यायचे कुठले नाही घ्यायचे नाही ह्याच्यावरही मला वाटतं की तुला खूप विचार करायला लागला असेल. खूप म्हणजे दुसरं अजून जे बरंच स्त्रियांची. काही आहे. म्हणजे अक्षरशः हा. काही काही नाही तर मी म्हणजे त्याच्या खाली रेग मारून ठेवले होते की काही पॉइंट्स मला वाचून दाखवायचे होते की ते इतके छान आहेत. म्हणजे त्यातली काही वाक्य असं आहे की स्त्री आणि पुरुष हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे आहे, पण ते तेवढ्या सरळ रेषेत नाहीयेत. त्याची ते रेषा वेगळी आहे. म्हणजे असे काही काही तिचे डीप विचार करणारा लावणारे अशी काही वाक्य आहेत. आणि ती खूप म्हणजे नुसतं वाक्य एक एक वाक्य वाचलं तर आपण असं थोडा वेळ विचार करत राहू, अशी खूप वाक्य आहेत. आणि जी खूप वेळेला म्हणजे असे भावतात किंवा हृदयाच्या जवळ पटतात बऱ्याच बाबतीमध्ये. आणि दुसरं म्हणजे हे खूप हजारो वर्षांपासूनची ही मानसिकता आहे हो की ती कुठंतरी चेंज व्हायला पाहिजे. खरं आहे की आतापासून थोडं चेंज त्याच्यात व्हायला लागलं आहे, पण ती जी पूर्ण समानता यायला पाहिजे किंवा दोन्ही अस्तित्व वेगवेगळं, तिचं स्त्रीचं अस्तित्व वेगळं म्हणून मानलं गेलं पाहिजे. तर ह्याला अजूनही मला वाटतं की खूप वर्षाचा खूप कालावधी वर्ष लागेल. कारण लागते. त्यानुसार आपला मीडिया असेल किंवा बाकीचं जे आपण सोशली आपण जे बघतो त्याच्यात सुद्धा खूप बदल व्हायला पाहिजे. हो आणि त्यानंतरच ते होऊ शकतं. म्हणजे आता असं एक साधं असं उदाहरण सांगते. म्हणजे आपल्या नॉर्मल जीवनात काही बरेच गोष्टी घडत असतात. तर त्याच्यामध्ये एक असं बोलता बोलता आपण बोलत असताना आजकाल खूप पुरुष घरामध्ये कामं करतात आणि स्त्रियांना सपोर्ट करतात बाहेर जाताना ह्याच्यामध्ये. पण बोलताना कसं म्हणजे समानता यायला वेळ का आहे असं आपण का म्हणतो? तर त्याच्यामध्ये असं होतं की बोलता बोलता असं सहज बोललं जातं की अरे मी पण घरात मदत करतो. तर मग मी एकदा असं म्हटलं की म्हणजे मदत ही ऑप्शनल असते. त्यामुळे आज मी मदत केली, मी उद्या केली नाही, तर मला कोणी काही म्हणणार नाहीये. कारण ती मदत आहे. जेव्हा ते कर्तव्य बनेल ना, तेव्हा खरी समानता येईल. जेव्हा मी त्याचं सांगणार नाही ते, मी घरात काम करतो, हे जेव्हा पुरुषाला सांगायला लागणार नाही ना वेगळं म्हणून, तेव्हा खरं ते मला वाटतं समानता या तत्वावर येईल. किंवा स्त्रीने, मी नोकरी करते, हे तिला वेगळं काहीतरी सांगायला लागेल. नोकरी इन द सेन्स म्हणजे ती काहीतरी स्वतःचं करते. हे जेव्हा तिला सांगायला लागणार नाही, हे अध्यारूत होईल, की हां, म्हणजे ती काहीतरी करणारच. काही असेल ते. 1 तासाचं असेल, 2 तासाचं असेल. ती जेव्हा होईल ना, तेव्हा खरं म्हणजे मला वाटतं येईल. आणि मग ते ऑफकोर्स आदर्श आहे. कधी येईल तेव्हा येईल माहित नाही. खरं आहे. खूप छान अपर्णा गोगोले. आणि एवढं मोठं विस्तृत पुस्तक 1 तासात बसवणं खरंच अवघड आहे, तुम्ही म्हणाला खूप तसं. आवडलं. पण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. फक्त एक ऑब्झर्वेशन म्हणता येईल किंवा काय, आय डोंट नो, की हे जे स्त्री आणि पुरुषांनी आयडियली समानतेने काम केलं पाहिजे किंवा इक्वली काम केलं पाहिजे घरी, हे अगदी बरोबर असलं तरी प्रत्यक्षात होताना दिसत नाही. हं. कारण तसं तू म्हणालीस किंवा सुयोग म्हणाला तसं पहिल्यापासून तसे संस्कार तसे डायरेक्टली नसतं. इनडायरेक्टली होतात की ते होतं. जास्त काम घरातली स्त्रियांनी करायला पाहिजे. पण ते स्त्रियांमध्ये नॅचरली इनबिल्ट असतं का, असं कधी कधी मला वाटायला लागतं आजूबाजूला बघितल्यावर. त्याच्यावर काय म्हणणं आहे? हां, तर हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला आणि ह्या पुस्तकात त्याच्यावर पण विवेचन केलंय, की स्त्री आणि पुरुषामधला हा फरक किंवा स्त्रीचं दुय्यमत्व किंवा तिचं घरकाम किंवा कुठलीही कामं करण्याकडचा कल किंवा हे, हे नैसर्गिक वाटावं इतपत आता शतकानुशतकं तिच्यामध्ये ते रुजवलं गेलेलं आहे. हेच तिचं वाक्य आहे. की ते आपल्याला आता नैसर्गिकच वाटतं, की नाही म्हणजे हे तर नैसर्गिक आहे. नाही स्त्री हे नॅचरलीच करते किंवा नॅचरलीच तिच्याकडे हे जास्त गुण आहेत. तर तेच तिचं म्हणणं आहे, की जडण-घडण म्हणजे स्त्री ही जन्माला येत नाही, ती घडवली जाते. हे म्हणण्यामागे तिचा हाच हे आहे, की ती निसर्गाने ते कसं केलेलं नाहीये. एक्सेप्ट तिच्याकडे प्रजोत्पादनाची शक्ती जी दिलेली आहे, ती सोडलं तर तिच्या भावभावना सेमच असतात. त्या महत्वाकांक्षा किंवा ह्या सगळ्या सेमच असतात. सेमच तिला तिला साध्य तेच करायचं असतं किंवा इव्हन तिचं म्हणणं की पुरुषांनी बनवलेली जी साध्य आहेत किंवा मूल्य आहेत,
ती तिला पाहिजेच असतात, तिला तिला स्वतःची पण म्हणून मान्य असतात, पण ती मिळवण्याची तिला संधीच नाही मिळत. आणि ती संधी हा त्यातला महत्वाचा पार्ट असल्यामुळे ते नॅचरल वाटत जातं आपल्याला, आणि मग ती एका पॉइंटला ती समर्पण करते किंवा सरेंडर करते की हा ठीक आहे, म्हणजे मी ऍक्सेप्ट करते हे जे आहे ते. नाहीतर मी ते जर झगडत राहिले की हे माझं नाहीये, हे मला नाही करायचं, तर मी किती काळ झगडणार, कारण त्यातनं येणारं वैफल्य परत माझंच आहे, ते परत समाज माझ्याशी शेअर नाहीच करणार आहे. तर मग मी तेच करते ना, म्हणजे ठीक आहे, मग मी मनापासून तरी मी करते. आणि अशाच ह्याच्यातनं, आणि मग तिने आई मुलीचं पण तेच दिलंय उदाहरण, की मुलगा हा लवकर सुटवंग होतो, म्हणजे आईपासून थोडा वेगळा होतो, कारण त्याला त्या अधिकारांची जाणीव पहिल्यापासून होते की हा मला ते अधिकार मिळणार आहेत, कुटुंबामधल्या कर्त्या माणसाचे अधिकार मला नकळत मिळणार आहेत, हे त्या दृष्टीनेच त्याची जडणघडण असते. तू रडायचं नाही, तू धीरोदात्त वागलं पाहिजे, तू धाडसी असलं पाहिजे, तू सगळ्या कुटुंबाची जबाबदारी उचलली पाहिजे. हे प्रशिक्षण कधी मुलीला नाही दिलं की तू कुटुंबाची जबाबदारी उचलली पाहिजे, भले ती एकुलती एक असो किंवा काय असो. तर असं काही तिला सांगितलं नाही, नाही नाही तूच आधारस्तंभ आहेस आणि तुझ्यावरच सगळे अर्थार्जनाची जबाबदारी, असं कोणी सांगतं का लहानपणापासून? तिला नाही. किंवा तिचं शिक्षण, तिला शिक्षण देतो आपण आपण अगदी मनापासून देतो, तिला हे सगळं करतो, पण तिच्यावर अगदी ज्या कठोरतेने आपण मुलांच्या बाबतीत नियम लावतो की नाही तू हे मिळवलंच पाहिजे, तू अर्थार्जन केलंच पाहिजे किंवा तू काहीतरी स्वतःच केलंच पाहिजे, त्या कठोरतेने आपण मुलींना तो दंडक लावतो का, असं तिने प्रश्न विचारलेत. आणि ते बरेच म्हणजे वस्तुस्थितीला धरून आहेत. आणि तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की त्यामुळे आपल्याला ते नैसर्गिक वाटायला लागतं की हा स्त्री हेच करते किंवा स्त्री अशीच घडलेली आहे किंवा याच कामांसाठी ती घडलेली आहे असं. ओके ओके, धन्यवाद. रसिक वाचक मंचावर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारू शकता, काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर जरूर देऊ शकता. मॅडम, मी श्रीकांत वाळिंबे बोलतोय. नमस्कार. मला तुमचं नरेशन फार चांगलं झालं आणि सगळे पॉइंट्स फेअर आहेत, यात काही वाद नाही. या पुस्तकात असं काही लिहिलेलं आहे का की जे लाईफ सेव्हिंग किंवा फायर फायटिंग किंवा NDRF किंवा हे जे ट्रेड्स आहेत हम्म. हे कसे कम्पेअर केलेले आहेत तुम्ही? ह्या ज्या फील्ड्स आहेत इथे प्युअरली 99% पुरुष आहेत, हो. ह्याचं कुठे मेन्शन आहे का? नाहीये, याचं मेन्शन नाहीये. थोडंसं म्हणजे इनडायरेक्टली त्याचं आहे, पण असं खास करून तुम्ही जे विचारताय ते फील्डचं मेन्शन नाहीये. बिकॉज तिचं म्हणणं की तिचा काळ जो आहे त्या काळामध्ये अजून हे पोचायला खूप लांबची गोष्ट होती, म्हणजे साधे साधे मतदानाचे अधिकार वगैरे नुकतेच मिळालेले होते. आणि अशा परिस्थितीत तिने हे पुस्तक लिहिल्यामुळे तिच्या मला वाटतं हॉरिझॉन किंवा क्षितिजावरती हे प्रकार नव्हतेच. तर त्याचा थोडासा संदर्भ येतो तिच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे जेव्हा तिने खाणकाम किंवा जेव्हा नवीन हत्यारं शोधली मानवाने त्या बाबतीत जेव्हा ती सांगते, तेव्हा तिने मात्र ह्याचा उल्लेख केलाय की तिच्या बालसंगोपन किंवा त्या 9 महिने ती प्रेग्नंट असेल तर ती हे काम करूच शकणार नाही. म्हणजे त्या गोष्टींमुळे तिच्यावर जे काही ह्या मर्यादा येतात आणि ह्या नैसर्गिक आहेत, त्याचं ती काय त्याच्यामध्ये काय बदलही करू शकत नाही. तर ह्यामुळे तिच्यावर जी रेस्ट्रिक्शन आली त्यामुळे तिचा ह्या प्रकारातल्या क्षेत्रांमध्ये म्हणजे जीव धोक्यात घालणे, कुठेतरी हत्यारं शोधायला जाणे किंवा म्हणजे शिकारीला जाणे, या गोष्टींचा सहभाग नक्कीच त्यामध्ये होऊ शकला नाही. त्याचं कारण म्हणजे तिची शरीर रचना जी निसर्गाने बनवलेली होती, हे दिलेलं आहे तिने. पण ओके ऑफकोर्स तुम्ही म्हणता त्या क्षेत्रांचा उल्लेख त्या ह्याच्यात केलेला नाहीये, कारण ती त्यापर्यंत पोहोचलेलीच नव्हती त्या काळामध्ये. ओके. मगाशच्या एका मुद्द्याकडे सांगितलं गेलं की आनंदीबाई जोशी यांच्या कर्तृत्वामागे गोपाळराव जोशींचा मोठा हातभार आहे, हे अगदी सत्य आणि ते सांगितलं गेलं. पण त्याचबरोबर आपल्याला इतिहासात हे दिसतं की शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामागे जिजामाता यांचं खूप मोठं योगदान आहे, त्यांचं नाव जरूर घेतलं जातं. आणि म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं योगदान असेल तर ते नक्कीच घेतलं जातं, ते जिजामाता यांच्या कर्तृत्वातनं आणि नंतर त्यांच्या घेतलेल्या नावातनं आपल्याला दिसतं. आणि दुसरं उदाहरण वाटतं ते म्हणजे झाशीची राणी, की त्या स्वबळावरच सगळं त्यांनी केलं, त्यांचं कर्तृत्व.
त्यांच्या मागे असं कुठल्या अं, पुरुषाचा हात. पुरुषाचा हात आहे असं म्हटलं जाऊ शकत नाही. त्यामुळे अशी उदाहरणं मिळू शकतात की जे अगदी हा, पण स्वतःच्या मी म्हटलं तसं की म्हणजे फार कमी आहेत आणि हाताच्या बोटांमध्ये म्हणजे अहिल्याबाई होळकर ऑल्सो की म्हणजे अगदी स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि अतिशय मोठं योगदान आहे त्यांचं. पण अजून एक दुसरी बाजू ह्याची अशी आहे की जी मला हे पुस्तक वाचताना लक्षात आली. म्हणजे मी पण आपल्या बाबतीतली उदाहरणं बऱ्यापैकी ताडून बघत होते. तर संधी हा जो तिने एक पार्ट मांडलाय की त्यांना संधी ती मिळते का किंवा मिळायला पाहिजे का या बाबतीत जे बोलत असतो तेव्हा तुम्ही बघितलं, तुम्ही आता जे उल्लेख केला झाशीची राणी किंवा अहिल्याबाई होळकर किंवा इकडे बघायला गेलं तर नायकी देवी, जी नायकी देवी जिने मोहम्मद घोरीचा पराभव केला. या तिघींच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर त्या परिस्थितीनुसार म्हणजे नायकी देवी रिजंट क्वीन झाली. तिचा मुलगा लहान होता म्हणून ती राज्यकारभार सांभाळत होती. म्हणजे परिस्थितीने म्हणजे नवरा जिवंत असता तर तिला तेच कर्तृत्वाची संधी मिळाली असती का? तर मला असं वाटतं की तिचं कर्तृत्व असेलही की तिने केलं पण असतं थोडंफार. पण तिला ती ती जी संधी तिला नवऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मिळाली ती तिला मिळाली असती का? हा हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. किंवा झाशीच्या राणीच्या बाबतीत सुद्धा गंगाधरराव नेवाळकर जर असते तर झाशीची राणी तेवढीच प्रसिद्ध झाली असती का? किंवा तिने तेवढंच कर्तृत्व गाजू शकली असती का ती? ओके सेम ओके अहिल्याबाई होळकर असंही वाटतं मला. म्हणजे ते परिस्थितीवर अवलंबून आहे. जे की तिच्यावर अवलंबून नाही ह्याचा मला विश्वास वाटतो म्हणजे खेद वाटतो असं. बरोबर बरोबर पॉइंट कळला. हा मला थोडंसं बोलायचं होतं. हा बोल. अ, खूप छान झालं विश्लेषण आणि मला असं वाटतं की दोन्ही खंड जास्तीत जास्त तू पोहोचवलेस सगळ्यांपर्यंत. आता काही उदाहरणं देत असताना मला असं वाटलं की रेकग्निशन मिळणं हे जे पूर्वापासून मिळालेलं नाहीये स्त्रीला. खरं तर मी एक पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये सीतेला हा प्रश्न पडला होता की रात्रभर आपल्या इथे ही जी काही विद्वान चर्चा चालू आहे आपल्या वडिलांच्या अधिपत्याखाली, गार्गी मैत्रेयी त्याच्यामध्ये होत्या आणि असं कसं चालू आहे हे इतके लोक दमले कसे नाहीत की 24 तास आज 48 तास उलटत आले तरी सुद्धा ह्यांची विद्वत्तेविषयीची चर्चा थांबत नाहीये. तर एवढा स्रोत एनर्जीचा येतोय कुठून? मग तिने त्याचा शोध घेतल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपली आई स्वयंपाकघरामध्ये अखंड उभी आहे यांना सतत अन्न पुरवठा करण्यासाठी. सो अन्न हा स्त्रीचा खरं तर तिथे स्रोत होता त्या एनर्जीचा. मग तिच्या लक्षात आलं की याला रेकॉग्निशनच नाहीये कुठे. म्हणून म्हणजे असं मला म्हणायचंय की स्त्रीला निसर्ग निर्मितीचा वेगळ्या काहीतरी कर्तृत्वाचा आनंद कदाचित मिळत नसेल पण ती रोज काहीतरी बनवत असते बनवत असते. जे कदाचित ते लोकांच्या दृष्टीने त्याचं शेल्फ लाईफ कमी म्हणा आजकालच्या Shelf दृष्टीने life. काही म्हणा हाच पण पॉइंट तिने तो मांडलाय. पण तो रोज निर्मिती ती रोज वेगळी करतच असते. तर हो. मला असं वाटतं फक्त रेकग्निशन हा एक पार्ट मिसिंग झाला तिच्या बाबतीत आणि आहे म्हणजे तिला नैसर्गिकरित्या हो. काही दुर्बलता आहे त्याला काही म्हणजे जसं हे म्हणाले की या त्यांनी 4-5 फील्डची नावं घेतली तिथे कुठे अजूनही 1% आपण पोहोचलोय असं वाटतं मला स्त्री. बरोबर. परंतु ती तिची शारीरिक क्षमता कदाचित तिला परिस्थितीमुळे न मिळाल्यामुळे ती डेव्हलप झाली नाही असं आपण म्हणू शकतो. हो. पण मला असं वाटतं की रेकग्निशन जर सगळ्यांनी त्याचं केलं आणि ती जर का भावना ठेवली तर लवकर समाजात बदल घडून येऊ शकतील. हो. आणि तिने स्वयंपाकाचा जो पॉइंट तू मांडलास तो खूप चांगला आहे. म्हणजे तो माझा कव्हर करायचा राहिला. तिने तो पॉइंट मांडलाय की स्वयंपाक ही एक गोष्ट अशी आहे ज्याच्यामध्ये स्त्री आपली कला दाखवू शकते किंवा त्याच्यामध्ये तिचा एक नवनिर्मितीचा आनंद जो तो तिला मिळतो त्याच्यात. कारण त्याच्यात काहीतरी ती नवीन नवीन प्रयोग करू शकते किंवा नवीन निर्मिती सर्जनशीलता म्हणतात जी क्रिएटिव्हिटी ती त्याच्यात असते. त्यामुळे त्याच्यात तिला आनंद मिळतो. पण जसं आपण म्हटलं की शेल्फ लाईफ 4 तास खपून केलेला स्वयंपाक अर्ध्या तासात पाहुणे किंवा मुलं संपवतात. तिला त्यातनं आनंद मिळतो. आत्मिक समाधान वगैरे हे सगळं ठीक आहे. हे सगळं मिळतं. पण ते लाँग लास्टिंग आहे का? ती ती म्हणजे आज स्वयंपाक केला, उद्या स्वयंपाक केला, परवा केला, हे ती किती दिवस सांगणार? की मी रोजच करते. किंवा हा तुझ्या रोजच्या कामाचा भाग असल्यामुळे पण त्याला जर तू म्हणतात तसं रेकग्निशन नाहीये. की ते रोजचंच काम आहे ना, जसं ती इंग्लिश श्रीदेवी म्हणते, की इट्स डेली जॉब, ड्युटी. म्हणजे त्याला वेगळं काय म्हणू नये.
वेराज जेव्हा पुरुष शेफ होतो, म्हणजे वेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन शेफ होतो, तर त्याला एक रेकग्निशन असतं, त्याची अचिव्हमेंट असते की मी काहीतरी नवीन रेसिपी शोधली. तर त्याला खरं. काहीतरी एक अचिव्हमेंटचा सेन्स मिळतो, सुख मिळतं. ते घरच्या स्त्रीला मिळत नाही. जेव्हा जेव्हा ती हॉटेलपेक्षा हे वेगळं प्रकारचं आणि कितीतरी स्ट्रगलिंग मॅनेजमेंट करत असते. वेगळं ते मॅनेजमेंटच अफाट आहे. म्हणजे त्याला हॅट्स ऑफ. आपल्या आईंनी जे काही केलंय मॅनेजमेंट, त्याला कमालच नाही. म्हणजे तेवढं आपण पण नाही करू शकत आजच्या काळामध्ये. तर ते त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचं कुठे मोलच नाही, म्हणजे कुठे नोंदच नाही. जसं की मला आठवतं की माझी आजी म्हणजे अशिक्षित होती, पण तिच्याकडे म्हणजे माझे आजोबा खूप लोकांना घेऊन यायचे किंवा यायचे, आणि त्याच्यामध्ये ती इतक्या लोकांचं कसं करायची, म्हणजे घरातच, म्हणजे आम्ही सुट्टीला जायचो तर म्हणजे एक 50 एक माणसं घरात सहज असू शकायची. 30 माणसं तर असायचीच. 20 एक माणसं कधी पण कशी पण येत जात असायची. अशा वेळेला एवढ्या सगळ्या लोकांचं मॅनेजमेंट तिने कसं केलं, म्हणजे तीच जाणे आणि देव जाणे. म्हणजे अशा कित्येक बायका असतील. मी एक उदाहरण देईन. हो, पण हे केलं समाजाने, तर रेकॉग्निशन केलं तर तिलाही तो आनंद मिळेल आणि हा बदल पण घडून येईल, किंवा असं मला असं वाटतं वाटतं की मला. त्याच्यामध्ये सहभाग वाढायला पाहिजे. म्हणजे ते दोघांनी मिळून केलं तरी सुद्धा मग त्यातले प्रॉब्लेम्स कमी होतील किंवा त्याचा तिथला फ्रस्ट्रेशन तिचं कमी होईल त्याच्यात. खरं. माझ्या मते याच्यावर एक न्यूजपेपर मध्ये एक आर्टिकल आलं होतं किंवा मेसेज पण एक कुठून तरी आलेला होता की मध्ये एक क्विज घेण्यात आलं की कुठल्या प्रकारच्या जॉबला म्हणा किंवा प्रोफेशनला किंवा सगळ्यात जास्त रेम्युनरेशन मिळायला पाहिजे पण जे मिळत नाही, आणि त्यात त्यांनी हाऊसवाईफचा जॉब असं एक म्हटलेलं होतं. सो हो. सो ते इनडायरेक्टली त्यातनं म्हणजे लोकांनी ऍक्सेप्ट केलेलंच आहे. फक्त ते डायरेक्टली ऍक्सेप्ट. लोकसत्तामध्ये होतं. हो हो. हं. मी एक वेगळ्या संदर्भातलं आर्टिकल असं वाचलं होतं, आणि बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे मी कॉलेजला होते तेव्हा, की जसा म्हणजे ह्याच्यात तिने हा पण दिला, आणि मला गंमत वाटली म्हणजे सासूसून संघर्ष, किंवा म्हणजे तो का होतो प्रौढा आणि ते वृद्धा या प्रकरणामध्ये तिने हा मांडलेला आहे मुद्दा, की ती प्रौढ होते तेव्हा तिचा मुलावरचा कंट्रोल तिला पाहिजे असतो, आणि त्याच्यातून जो सुनेबरोबरचा संघर्ष कसा होतो वगैरे. म्हणजे अगदी असं आपल्याला वाटतं की भारतीय संदर्भात ती बोलते, इतकं तिने ते डिटेल लिहिलेलं आहे. तर त्या संदर्भात ते एक आर्टिकल होतं की म्हणजे जर हे उलट झालं असतं, की म्हणजे सून सासरी न जाता जर जावई सासरी जात असता, तर त्याचं आणि सासऱ्याचं कार्यक्षेत्र पण एक झालं असतं कदाचित, आणि त्यातून तोच संघर्ष उभा राहिला असता जो आपल्याला सासू सुनेच्या बाबतीत दिसतो, आणि ज्याचं कायम उदाहरण किंवा नामोहर, म्हणजे स्त्रीलाच नामोहर करण्यासाठी वापरलं जातं परत, की बघा तुमच्यातच स्त्री स्त्रीची शत्रू असते वगैरे. म्हणजे पण ते का कुठल्या परिस्थितीत ते मिळतं, आणि दोघींचं कार्यक्षेत्र एक झाल्यामुळे त्याचा संघर्ष तो येतो. म्हणजे ह्याची कारणमीमांसा असं कोणी करत नाही, पण ते सहज तोंडावर फेकलं जातं की अरे बघा स्त्री स्त्रीची शत्रू असते, किंवा तीच मत्सर करते, किंवा तीच तुम्हाला अडकवते वगैरे असं. पण ते होत असतं कारण स्त्री कायम भूमिकांमध्ये जगते. म्हणजे मला असं मत आहे की स्त्री कायम बऱ्याच स्त्रिया भूमिकांमध्ये जगत असतात. पत्नी, आई, नणंद, भावजय वगैरे अशा वेगवेगळ्या रोलमध्ये असल्यामुळे तिचं वागणं त्या त्या रोलनुसार असतं ना, की ती एक व्यक्ती म्हणून, म्हणजे एक मी व्यक्ती म्हणून कशी आहे असं न वागता ती एका भूमिकेमधून वागत असते, आणि त्यामुळे त्या वागण्याला पण वेगवेगळे पदर असतात. मग ते कुठंतरी थांबलं पाहिजे. ती एक व्यक्ती म्हणून जेव्हा ती वागायला लागेल तेव्हा ते वागणं सुसंगत पण असेल, आणि ते पुरुषाला जेवढे प्रश्न पडतात ना, की ती अशी काय वागते, हे पडणार नाहीत असं मला वाटतं. वेल सेड, वेल सेड. या विषयावर अजून बरीच चर्चा होऊ आत्ताच शकते. हा, बोला बोला. आता तू जे म्हणालीस की पुरुष सासरी जर परमनंट राहायला आला वगैरे, त्यावरून एक आत्ता आत्ता जस्ट एक महिन्यापूर्वी घडलेली एक गोष्ट सांगते की माझ्या परिचयातले एक मुलीचं लग्न जमलं. म्हणजे ती ही उच्च शिक्षित,
तिला जो हे वर जो मिळालेला तोही उच्च शिक्षित, दोघांनाही सगळं छान, म्हणजे वेल सेटल्ड फॅमिली दोघांचीही अगदी. परंतु लग्न जमण्याच्या वेळेला मुलीचा पगार थोडासा जास्त आहे आत्ताला. आणि तेव्हा म्हणजे असं झालं मुलाच्याकडून की बघ ती थोडी कदाचित डॉमिनेट करण्याची शक्यता आहे इथून पुढे, सो तू, म्हणजे मुलाला मुलगी पसंत होती, परंतु बाकीच्यांनी लोकांनी जे ते डोक्यात भरवलं की हे कदाचित होऊ शकतं, सो तू थोडा विचार कर. त्यामुळे त्याची आता झालेली मनस्थिती की अरे बापरे, हे असं होईल का, खरंच होईल का वगैरे. आता तो त्या ह्याच्यात आहे, त्यांचं पुढे होईल नाही होईल माहिती नाही. पण म्हणजे हाही एक मुद्दा असा, म्हणजे मला आता तू जे म्हणालीस की तो इकडे आला तर काय, की म्हणजे असं होऊ शकतं, होऊ शकतं आणि म्हणण्यापेक्षा असं झालेलंच आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इतिहासामध्ये आपल्याकडे घडलेलं उदाहरण आहे, म्हणजे राजा रवी वर्मा. राजा रवी हम्म वर्मा हा हम्म हम्म मातृसत्ताक पद्धतीमध्ये होता हम्म. आणि तो जिथे लग्न करून गेला ती 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 राजघराण्यातली राजकन्या होती आणि हो त्यांची अशी अपेक्षा होती की ह्यानं रोजचं हो दैनंदिन हो हे करावं, छान दागिने घालावे, छानपैकी तिथं छानछोकीत आरामात राहावं, एवढीच अपेक्षा होती जशी स्त्रीकडनं केली जाते जेव्हा ती राणी म्हणून हम्म. घेतली जाते तेव्हा. तर त्याला ऑफकोर्स तो क्रिएटिव्ह माणूस होता, सर्जनशील माणूस होता, त्याच्यासारख्या माणसाला ते फार काळ राहणं शक्य झालं नाही आणि हम्म. त्यामुळे तो हम्म. बंड करून बाहेर पडला. म्हणजे तो बंड करून बाहेर पडला हे आपल्या हम्म. दृष्टीने एक हे आहे योगदान, कारण त्यांचं खूप योगदान मोठं आहे राजा रवी वर्माचं. ते पण पुस्तकही खूप छान आहे. हा, तर ते याच पद्धतीतून आलेलं आहे. म्हणजे मातृसत्ताक काय किंवा पितृसत्ताक काय, कुठेही हम्म. जर कुठेही कोणी वरचढ व्हायचा प्रयत्न केला तर त्यातनं संघर्ष किंवा बंड अटळ आहे किंवा त्यातून जे काहीतरी परिणाम त्याचे येतच राहणार असं, हो जोपर्यंत ते ते बरोबर आहे, परंतु मला असं वाटलं की हे जर उलटी स्थिती असती तर मग हे या साईडनं असं झालं असतं का, की अरे नाही तो झालं. ठीक आहे, त्याचं सगळं ओके असतं. हा, मग मला ते म्हणायचं आहे की हो. फक्त म्हणजे असं मला बाकी काही नाही, ते म्हणायचं होतं. उलट असतं तर मग कदाचित ओके, अरे सगळं छान आहे, मग कशाला जस्ट गो हा, अहेड या माझी ह्याच्यामध्ये कला तर मी फक्त. बाजूला ठेवते, म्हणजे हे स्त्रीच्या बाबतीत झालं असेल तर जाऊ दे, माझी कला मी बाजूला ठेवते आणि मी जुळवून घेते, असं हा बऱ्याचदा असं. घडलं असतं. म्हणजे ती हम्म बंड करून कलेसाठी बाहेर पडली असती, हे म्हणजे जरा उदाहरण फारच हे झालं असतं. हम्म. पण सेशन खूपच छान, म्हणजे खूपच छान. आणि तू जे सगळं त्याच्यानं वाचलेलं, म्हणजे प्रत्येक किती पैलू आहेत वाचण्याचे, हे तुझा काही प्रश्नच नाहीये वाचण्याचा, पण तरी प्रत्येक प्रश्नाला तू जे छान पद्धतीनं उत्तर देतेयस त्याबद्दल खरंच खूप मनापासून अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. अपर्णा, खूप छान झालं. मी जसं तुला म्हणलं की मी अर्धवट सोडलं, कारण जसं म्हणलं पहिले पहिले मलाच पचले नाहीत काही काही गोष्टी, पण आता ह्याच्यामधून असं सांगितलं आणि तिनं जे सांगितलं आणि तुझ्याही याच्यात बोलण्यात आलं ही गोष्ट, की कोणी कुणावर कुरघोडी करण्यापेक्षा दोघंही एकमेकांबरोबर जगणं हे जास्त गरजेचं आहे. आपण नुसतंच म्हणतो रथाची दोन चाकं किंवा हे, पण हो. आत्ताच्या ह्या काळात ती मॅच्युरिटी दोघांच्यात शिक्षणानं येणं आणि ती रुजणं ही जास्त गरजेचं आहे. जसं तू म्हणाली की हे वर्षानुवर्ष एवढं बिंबवलंय की ते संस्कार असल्यासारखेच झालेले आहेत. ते आपणच संस्कार. आपल्याला माफ नाही करू शकत बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत. हो. म्हणजे आणि तिने एक कुठे वाक्य उच्चारलंय म्हणजे या संदर्भात, की जेव्हा वर्किंग वुमन, एस्पेशली तिने आजच्या काळाच्या स्त्री, की म्हणजे बाहेर जाणारी स्त्री घरामध्ये त्याची भरपाई करण्यासाठी कित्येकदा काही गोष्टी आपल्या शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन करत असते, की घरामध्ये पुरुषाला तशी स्त्री मिळाली पाहिजे जशी ती पूर्वी होती, म्हणजे घर टापटीप ठेवणारी, 100% सगळं करणारी असं. म्हणजे त्या दोन्ही आघाड्यांवर तिची जी कसरत होते ती झेलत असते परत, पण तरी सुद्धा तिला ते सगळीकडे सुपर वुमन राहायचं असतं. हा जो कारण प्रकार आहे बऱ्याच तो तिने केलाय. आपण ऐकतोच बऱ्याच, कारण ते गिल्टच खूप येतं आणि आपल्या बरोबरीच्या ज्यांच्याकडनं ऐकतो की आपण शिक्षण तर घेतलं पण हे नाही शिकवलं की नोकरी करताना घर कसं सांभाळायचं. म्हणजे हा बऱ्याच जणींचा प्रश्न आहे आता आपल्या पिढीचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आता जाणवतच आहे की वी आर द नथिंग बट रिट्रीट ऑफ हार्मोन्स. येस. भरपूर पद्धतीनं ते म्हणजे मस्त खेळत असते ती आपल्याला, आणि त्या पद्धतीनं आपण वागत जातो रॅदर. म्हणजे कधी कधी प्रश्नच पडतात. तिने तेच मेन्शन केलंय, की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्यातले जे जैवरासायनिक बदल होतात ते सुद्धा तिच्यासाठी एक अकस्मात आणि येणारे धक्का म्हणून येतात. म्हणजे ते काय असे सहज बदल आहेत, जसं पुरुषाचं वार्धक्य अतिशय संथ गतीने होणारा बदल आहे,
तसं स्त्रीचं नाहीये. स्त्रीचं ते रजोनिवृत्ती आणि त्यातून होणारे जे काही परिणाम आहेत ते तिला धक्कादायक आणि अतिशय त्रासदायक असतात. तर त्यातून तिची मानसिकता पण खूप बदलते. हे सगळे 100% बदल तिच्यासाठी प्रत्येक टप्प्यावर वेगळे वेगळे असतात नवीन आणि आहे. ते ती कसं प्रत्येक शोधत आहे. म्हणजे बाळंतपणानंतर म्हणजे असंच म्हणतात ना, ते पुनर्जन्मच हो असतो बाईचा वगैरे. ते 100% सत्य आहे. म्हणजे पहिले मला ती कविकल्पना वाटायची, पण मी ते स्वतः जेव्हा अनुभवलं, तेव्हा मला ते खरोखर मनापासून पटलं, की नाही खरंच पुनर्जन्म आहे. म्हणजे इट्स अ व्हेरी डिफरंट अनुभव आणि तो प्रत्येक स्त्रीचा वेगळा असतो परत. म्हणजे माझा तुला अगदी उपयोगी पडत नाही, तुझा मला उपयोगी पडत नाही. निश्चित. प्रत्येकच म्हणजे अगदी वयात येण्यापासून ते बाळणपण असेल किंवा लग्न असेल किंवा प्रत्येकच स्टेप प्रत्येकाची वेगळी असते आणि प्रत्येकाची वेगळी. त्याला संघर्ष करून त्याच्यातनं हे काढावं लागतं निष्कर्ष किंवा स्वतःला मॅनेज करावं लागतं. निदान आजकाल आपल्याला सोर्सेस आहेत म्हणून आपण तेवढा विचार तरी करू शकतो. पूर्वीच्या बायका कसं करत होते देव जाणे, तेच परत म्हणा. खूप छान झालं पण यामध्ये मस्त. यामध्ये मी एक म्हणते की हे सगळं माहिती आहे, बाईचं बाईला माहिती आहे, तरी पण बाई पूर्णपणे बाईला साथ देत नाही. देत हे नाही. समाजातलं सगळ्यात मोठं काय ते तिने म्हणायचं मांडलंय. दुर्दैव तिने आहे. लिहिलंय तिने लिहिलंय की म्हणून तिने लिहिलं ना की स्त्री संघटना जवळ आल्या, एकत्र आल्या किंवा अमेरिकन स्त्री आणि भारतीय स्त्री एकत्र आली स्त्रीच्या उद्धारासाठी, असं तुम्हाला उदाहरणं दिसतात का? कारण स्त्री स्त्री म्हणून दोघांना समदुःखी म्हणून कनेक्ट व्हायचे इन्सिडेन्सेस कमी आहे किंवा स्त्री चळवळीचं हे मोठं अपयश आहे असं तिने मांडलंय आणि हा बदल ते जेव्हा म्हणजे खूप घडेल असं त्यानं सुद्धा खूप फरक पडेल कळतं. समानता येण्यात. नाही याचं हा कारण पण तेच आहे ना की तीच तिला आधी उमगत नाहीये प्रत्येक टप्प्यावर. हा ते सावरत बरोबर, जाताना ते मात्रही बरोबर आहे. कदाचित तेवढा हे होतोय संघ म्हणून ते दुसऱ्याला मदत करायच्या आधी स्वतःला आधी तिने मदत करणं गरजेचं आहे. तीच तिला उमगत नाही हे मात्र 100% बरोबर आहे की बऱ्याच वेळा तीच तिला उमगत नाही तर ती काय दुसऱ्यांना हे करणार असं. त्यामुळे अपर्णा, मी पुस्तक हे खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं. हा खूप वर्षांपूर्वी वाचलं होतं तेव्हा इतकं आवडलं होतं आणि त्यातल्या काही गोष्टी माझ्या आचरणात घेतल्या गेल्या, म्हणजे काही हो पटत होत्या, काही घेतल्या सेम गेल्या. पण सेम आता जेव्हा मी ऐकलं तुझ्याकडनं तेव्हा थोडासा अजून अरे हो हे राहिले पाहिजे किंवा मी विसरले असेल कदाचित, कारण खूप वर्ष झाली वाचून. बरोबर बऱ्याच असंच आहे. वर्षांनी मी आता त्या पुस्तकावर परत आता विचार केला. आता एक गोष्ट फक्त चर्चा आपण करतोच आहे म्हणून मे बी तू वाचलं असशील आणि मलाही वाचायची इच्छा आहे. एक पुस्तक आहे लेडी डॉक्टर्स म्हणून. तर ते मी वाचलेलं नाहीये पण त्यातला एक छोटा पार्ट अनुवादित केलेला मराठीमध्ये तो मला हम्म. सादर करण्याची एकदा संधी मिळाली होती, त्यामुळे तेवढंच माझ्या हाताला लक्षात आहे. बाकी ते पुस्तक मला वाचायचं आहे अजून, मला वाचलेलं नाहीये. बरं तर मी त्यामध्ये नक्की वाचेन. भारतातल्या 6 डॉक्टर्स जेव्हा शिक्षण हे चुकीची गोष्ट आहे अशी समजूत होती त्या काळात झालेल्या, म्हणजे हम्म. आनंदीबाई जोशी आणि रखमाबाई राऊत आपल्याला माहिती रखमाबाई. आहे. पण हो त्यांच्याही बरोबरीनं बंगालमध्ये अ, कादंबरी अशा गांगुली. डॉक्टर्स होत्या की हम्म. त्यांना त्या खूप म्हणजे अ, अतिशय विरोध होता आणि त्या पद्धतीनं त्या झाल्या. तर त्याच्यामध्ये एक हैमावती सेन म्हणून होती, म्हणजे मी का आता ते हम्म. करते, त्या हैमावती सेनचाच जो पॅरा होता तो मी सादर केला होता, त्यामुळे ते मला माहिती आहे, ते वाचलेलं. तर त्याच्यामध्ये आता जे तू आपण म्हणालो की कुठल्या तरी पुरुषामुळे किंवा ह्याच्या म्हणजे आता जसं झाशीची राणी अहिल्याबाई, कदाचित त्यांना संधी मिळाली नसती जर त्या मॅरिड लाईफ जगत असत्या तर. पण हो कुठे एक ते मला खूप वेगळं भावलंय की हैमावती सेन म्हणून ज्या डॉक्टर होत्या तर त्या अतिशय वाईट परिस्थिती, म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच बाबतीत कुचंबणा असलेल्या परिस्थितीमधून वाढलेल्या एक ती मुलगी आणि मॅरिड, नवरा अजिबात लक्ष देत नाही अशा पद्धतीनं, पण ती त्यातून संघर्ष करत डॉक्टर बनली. प्रॅक्टिस बाईकडनं तपासून घेणं हे पाप आहे अशा वेळच्या जगामध्ये ती होती आणि तेव्हा तिनं ती प्रॅक्टिस सुरू केली, सगळ्यांना मदत केली, अनाथ मुलांना सांभाळलं. त्याबरोबर नवऱ्यालाही म्हणजे तो जाईपर्यंत तो गेला काही आजारपणाने, पण तोपर्यंत त्याचीही काळजी घेतली. म्हणजे सगळ्या गोष्टी तिनं तिच्या पद्धतीनं केल्या. दुर्दैवानं म्हणजे तिचं खूप काही गोष्टी सापडत नाहीयेत, पण दुर्दैवानं ती गेल्यानंतर तिच्या एका पेटाऱ्यात काही वस्तू हे मिळाल्यात, लिहिलेल्या काही गोष्टी. त्यात तिनं असं लिहिलंय की मी सगळं केलं पण माझ्या घरच्यांनी पण मला कधी किंमत दिली नाही.
म्हणजे परत एवढं करून कुठंतरी ती अपेक्षा स्त्री म्हणून जी असते की ठीक आहे आपण करतोय ऍप्रिसिएशन, मगाशी जे अश्विनी म्हणाली की एक थोडं रेकग्निशन, म्हणजे ते ते तिला समाजानं दिलं पण तिच्या घरच्यांनी दिलं नाही. म्हणून ते आता जे प्रांजली म्हणाली की आपण आपल्याला ओळखलं पाहिजे की ठीक आहे आपल्याला काय करायचंय ना ते आपण योग्य करतोय ना, आपल्याला माहितीये ना, हे समजणं गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीला. म्हणजे तो ते कधी पुस्तक मिळालं तर नक्की वाचते, चांगलं आहे, मलाही वाचायचं आहे. म्हणजे मी आता जस्ट आठवलं मला ते बोलताना. नाही, नक्कीच यावर चर्चा अजून खूप होऊ शकते, पण पुढे जाण्याआधी मी मनीषा चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की आजच्या सत्राचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार अपर्णा मॅडम. आजचं सत्र तर इतकं रंगलेलं आहे आणि सगळ्या स्त्रिया आज जास्त करून इथे सहभागी झालेले आहेत, त्याचा खूप आनंद. म्हणजे खऱ्या अर्थानं आज रसिक वाचकांनी या पुस्तकांचा चांगला खूप आनंद घेतलेला आहे, चांगला संवाद साधलेला आहे. मला वाटतं 2.5 तास झालेले आहेत, 2 तास व्हायला आले जवळपास. इतकी चर्चा छान रंगलेली आहे आपली. आणि हे 86 आपलं हे पुस्तक, याच्या आधी तुम्ही आल्या होतात. सगळ्यात आधी करुणा गोखले यांचं मनापासून आभार मानते, कारण त्यांनी अगदी फ्रेंच लँग्वेज मधला अनुवाद आपल्यासाठी करून दिलेला आहे. आपल्याला तो सोयीस्कररित्या साध्या भाषेमध्ये अपर्णा मॅडमनी आपल्याला करून दिलेला आहे. 10 सेकंड सेक्स आणि खूप सारे 2 खंडात असून सुद्धा 2 खंडांचं विभाजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि इथे सगळे जे सहभागी झालेले आहेत वाचक रसिक, तर सगळ्यांचं आमच्या रसिक वाचक तर्फे खूप खूप आभार मानते. बराच वेळ झालेला आहे. पुन्हा एकदा नवीन पुस्तकांसह आपण इथे भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद. आणि या सगळ्या अतिशय उत्तम चर्चेबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. धन्यवाद. आणि ऑन अ लाइटर नोट, जसं तुम्ही मगाशी बोललात अपर्णा मॅडम की मुलींना असं सांगितलं जात नाही की तुम्ही कुटुंबाची जबाबदारी घ्या किंवा घेतली पाहिजे, किंवा म्हणजे फायनान्शियली जसं ते मुलाला सांगितलं जातं, तसं मुलाला हे सांगितलं गेलं पाहिजे की तो रडला तरी चालेल. कधी कधी असं म्हटलं जातं ना की पुरुषाने रडलं नाही पाहिजे किंवा त्याच्या भावना दाखवल्या नाही पाहिजेत किंवा तो दुःखी दिसला नाही पाहिजे. तेही माझ्यामध्ये थोडं बदललं तर समानता येऊ शकेल. बरोबर. किंवा बाईला असं म्हणलं जातं की पुरुषासारखी धाडसी आहे. अरे ती स्वतःहून धाडसी असू शकत नाही का? म्हणजे पुरुषासारखी धाडसी असं कशाला म्हणायचंय? म्हणजे हे शब्द पण बऱ्याच वेळेला ते पुरुषाच्या संदर्भात वापरले जातात. म्हणजे लहानपणापासून संस्कारच तसे दिले जातात. म्हणजे म्हणून म्हणलं ना, कित्येक शब्दातून त्या गोष्टी आपल्यापर्यंत आपल्या मेंदूत अशा जात असतात. खरंय. आणि हे पुस्तक फार दिवसांपासून मलाही वाचण्याची इच्छा होतीच. पुस्तकाला 2014 साली पुरस्कार देखील मिळालेला आहे. बुक गॅलरी तर्फे मिळालेला आहे पुस्तक म्हणून. खूपच छान. तर तुमच्या निमित्ताने आम्हाला त्याचा एक आस्वाद घेता आला. मी ते पुस्तक जवळपास 2017 मध्ये वगैरे वाचलं होतं, पण तेव्हापासून म्हणजे ते जवळपास 2 महिने मी ते असं रोज थोडं वाचत होते, कारण माझा पुस्तकाचा वाचण्याचा वेग जास्त असून सुद्धा मी ते लवकर संपवलं नाही, कारण ते इतकं विचार करायला लावत होतं की मी खूप अस्वस्थ होते. त्यामुळे मी खूप हळूहळू वाचलं ते. चिंतन करण्याचा विषय सगळा. धन्यवाद अपर्णा मॅडम. धन्यवाद. चला, थँक्यू. बाय. बाय.